In calculation of chemical shift value, if we apply different magnetic field, so see here, if we consider and two different proton, let's say H1 and H2 are our observation proton that we have to observe under NMR. Then if we apply an external magnetic field of 1.41 Tesla, means what? 60 megahertz instrument. आपण जर 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट वरती ह्या प्रोटॉनचे जर एनएमआर सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? आपण कोणताही कंपाऊंड घेतो त्यासाठी एक रेफरन्स कंपाऊंड घेतो पहा, आणि त्या रेफरन्स कंपाऊंड पासून ते जे प्रोटॉन्स आहेत त्याची डेल्टा व्हॅल्यू किंवा केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. ओके, कोणताही एनएमआर सिग्नल घेताना. आता इथे तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचंय की आपण एनएमआर साठी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो ते किंवा कशी असते. आपण तुम्हाला माहिती आहे पहा, तुम्ही लिहिता केमिकल शिफ्ट व्हॅल्यू 1 to 10, तुम्हाला माहिती आहे ब्रॉड म्हणजे 10 पर्यंत, 1 ते 10 पर्यंत डेल्टा व्हॅल्यू असते, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेले आहेत. पण ही 1 ते 10 व्हॅल्यू कशी आली? ओके, आपण पाहिलंय पहा, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी वेगळी असते. एकाच प्रोटॉनसाठी 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, 100 मेगाहर्ट्ज ची वेगळी असेल, 200 मेगाहर्ट्ज ची वेगळी असेल. ओके, लाईक दॅट. सो व्हॉटएव्हर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वी आर अप्लाइंग टू द सॅम्पल, ती जरी वेगवेगळी असली तरी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू एकच येते पहा. आणि ती कशी आहे नेमकं ते आपण आज पाहणार आहोत. सो प्रत्येक सेंटेन्स काळजीपूर्वक ऐकायचंय, समजावून घ्यायचंय, आणि काय अडचण असेल तर विचारायची. ठीक आहे. सो हे बघा, आता इथे आपण दोन एक्झाम्पल घेणार आहोत. एक, हाच सेम कंपाऊंड आपण 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये आणि 120 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये त्याचा एनएमआर सिग्नल रेकॉर्ड करणार आहोत, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड करणार आहोत. सो कन्सिडर हिअर, फर्स्ट वी कन्सिडर 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट. 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंटला रेफरन्सचा जो प्रोटॉन आहे तो आपण कन्सिडर केला की त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी पण 60 मेगाहर्ट्ज आहे. दिस वी हॅव कन्सिडर्ड. ओके, 60 मेगाहर्ट्ज म्हणजे किती? 60 मिलियन हर्ट्ज. ओके, सो 60 मिलियन हर्ट्ज ही रेफरन्स प्रोटॉनची जर फ्रिक्वेन्सी असेल, दॅट इज कॉल्ड एज 10⁶. 10 मेगा म्हणजे किती? 10⁶. आपण जर ह्या 60 वरती 6 शून्य ठेवले तर तेवढे हर्ट्ज फ्रिक्वेन्सी ही रेफरन्स सॅम्पलची आहे असं आपण कन्सिडर करूयात. नाव हा जर रेफरन्स फ्रिक्वेन्सी 60 मेगाहर्ट्ज असेल तर आपला जो कंपाऊंड आहे तो त्या कंपाऊंड मध्ये हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप अटॅच असल्यामुळे ते जरा डिशिल्डेड असतील रेफरन्स प्रोटॉन पेक्षा, बरोबर. त्यामुळे त्यांची फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त असेल. लेट्स कन्सिडर हा जो H1 प्रोटॉन आहे हा कमी, हा शिल्डेड आहे जरासा, कारण की हा क्लोरीन पासून थोडा लांब आहे. मग याची फ्रिक्वेन्सी आपण काय कन्सिडर करतो? 60 मिलियन 80 हर्ट्ज. ओके, 60 मिलियन 80 हर्ट्ज. आणि हा दुसरा H2 जो प्रोटॉन आहे दॅट वी कन्सिडर 60 मिलियन 100 हर्ट्ज. त्याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी किती कन्सिडर करतो आपण? 60 मिलियन 100 हर्ट्ज. आता हा फ्रिक्वेन्सी मध्ये डिफरन्स का आला? कारण दोघांचं इलेक्ट्रॉन क्लाउड वेगळं असेल पहा. इथं क्लोरीनच्या जवळ प्रोटॉन आहे हा H2 प्रोटॉन, त्यामुळे त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी थोडीशी जास्त असेल. कारण इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी वाढते. आपण पाहिलं पहा लास्ट पॉइंट मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये. याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी असेल H2 प्रोटॉनची, त्याच्यामुळे याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कशी असेल? जास्त असेल. H1 प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी आहे, कारण इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडीशी जास्त येईल, कारण की हा क्लोरीन पासून लांब आहे ना, त्यामुळे इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा एवढा परिणाम होणार नाही. आणि त्यामुळे हा जो H1 प्रोटॉन आहे त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी आपण थोडीशी कमी कन्सिडर केली ह्या प्रोटॉन पेक्षा, H2 पेक्षा. दॅट वी हॅव कन्सिडर 60 मिलियन 80 हर्ट्ज. म्हणजे जर आपण जर तो सॅम्पल एनएमआर सिग्नल मध्ये ठेवला, एनएमआर रेकॉर्ड करण्यासाठी जर ठेवला तर काय होईल? 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये रेफरन्स प्रोटॉन ची जर फ्रिक्वेन्सी 60 मेगाहर्ट्ज असेल, कारण कोणताही सॅम्पल आपण रेफरन्सच्या कम्पेअर स्टडी करतो पहा. समजा इथं रेफरन्सचा जर सिग्नल आलेला असेल तर ह्या रेफरन्सच्या कम्पेअर आपले प्रोटॉन कुठपर्यंत येतात? समजा हा आपला पहिल्या प्रोटॉनचा सिग्नल असेल आणि हा दुसऱ्या प्रोटॉनचा सिग्नल असेल, लाईक दॅट. दिस इज अ रेफरन्स प्रोटॉन और दिस इज अ रेफरन्स सॅम्पल. हा जो पहिला सिग्नल असतो नेहमी तो कशाचा असतो? रेफरन्स सॅम्पलचा असतो. दॅट वी कन्सिडर ॲज अ 0.
ओके, हा जर 0 कन्सिडर केला, 0 हर्ट्ज, म्हणजे ह्या 60 मिलियन हर्ट्जला आपण जर 0 हर्ट्ज म्हटलं, तर मला सांगा H1 प्रोटॉन किती हर्ट्ज वरती मिळेल रेफरन्स प्रोटॉन पासून? H1 किती हर्ट्ज वर मिळेल? हा 60 मिलियन जर आपण 0 हर्ट्ज कन्सिडर केला, तर H1 किती हर्ट्जला मिळेल ह्या रेफरन्स प्रोटॉन पासून? हा, येस, फास्ट. अरे हा जर 0 हर्ट्ज असेल तर पहिला प्रोटॉन आपल्याला 80 हर्ट्जला मिळेल. 60 मिलियन 80 हर्ट्ज आहे ना त्याची व्हॅल्यू. म्हणजे हा पहिला सिग्नल कुठे मिळेल आपल्याला? 80 हर्ट्ज. दुसरा सिग्नल H2 प्रोटॉन किती हर्ट्जला मिळेल? 100 हर्ट्ज. H2 प्रोटॉन म्हणजे आपल्याला ज्यावेळेस NMR सिग्नल मिळेल तो या पद्धतीने मिळेल पहा. रेफरन्स प्रोटॉन जो 60 मिलियन हर्ट्ज आहे तो जर आपण 0 हर्ट्ज कन्सिडर केला तर ह्या प्रोटॉन पासून याचा डिस्टन्स किती असेल? पहिल्या प्रोटॉनचं H1 चं, दिस इज द H1, 80 हर्ट्ज, आणि H2 किती असेल? 100 हर्ट्ज. H2 चं डिस्टन्स किती असेल? 100 हर्ट्ज असेल. So in this way we get two NMR signal for these two proton H1 and H2. लक्षात आलंय का? हे सिग्नल कसे मिळतात? हर्ट्ज मध्ये. आपण आधी हर्ट्ज मध्ये पाहू, त्यानंतर केमिकल शिफ्ट व्हॅल्यू पाहू. हा, तुम्हाला जर हर्ट्ज मध्ये समजलं तर केमिकल शिफ्ट व्हॅल्यू लगेच समजेल. हे लक्षात आलंय का? येस सर. ओके, आता हाच कंपाऊंड जर आपण 120 हर्ट्जला इरेडिएट केला 120 हर्ट्ज इन्स्ट्रुमेंट वरती, तर आपल्याला माहितीये पहा, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवतो प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होते? वाढते. We know that the precessional frequency is directly proportional to the external magnetic field. So at 120 hertz instrument when we record the NMR spectrum, त्यावेळेस रेफरन्स प्रोटॉन सुद्धा आपल्याला किती मिळेल? 120 मिलियन हर्ट्ज. 120 मिलियन हर्ट्जला आपल्याला रेफरन्स प्रोटॉनची व्हॅल्यू मिळेल किंवा रेफरन्स प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी असेल. ऍट द सेम टाइम H1 प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी किती असेल मग? जेवढी इथं मिळत होती 60 मेगा हर्ट्ज मध्ये किती मिळत होती? 80 हर्ट्ज. किती होईल? ही व्हॅल्यू पूर्ण डबल होईल पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड डबल केली ना आपण, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होईल? डबल. म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला? H1 प्रोटॉन we get at 120 मिलियन 160 हर्ट्ज. ओके, म्हणजे 120 मिलियन 60 हर्ट्जला आपल्याला H1 प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी असेल, आणि H2 प्रोटॉनची किती होईल मग? H2 प्रोटॉनची 120 मिलियन 200 हर्ट्ज. म्हणजे जर आपण ह्या सेकंड इन्स्ट्रुमेंट मध्ये जर आपण NMR स्पेक्ट्रम घेतला तर आपल्याला हेच प्रोटॉनचे सिग्नल कसे मिळतील पहा? रेफरन्स प्रोटॉन कितीला मिळेल आपल्याला? 120 हर्ट्जला, बरोबर. H1 प्रोटॉन आणि H2 प्रोटॉन. आपण जर हा रेफरन्स प्रोटॉन कन्सिडर केला, याला जर 0 हर्ट्ज म्हणलं, 120 हर्ट्जला जर आपण 0 हर्ट्ज म्हणलं, तर मला सांगा तुम्ही, हा रेफरन्स आहे आणि हा कितीला आहे? 0 हर्ट्जला. माऊसने आता ते लिहिता येत नाही, कन्सिडर करा. कितीला मिळेल? 160. इन दिस सेकंड इन्स्ट्रुमेंट ऑफ 120 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट आपल्याला H1 प्रोटॉन कितीला मिळेल? 160 मेगाहर्ट्ज. सॉरी, मेगा नाही, 160 हर्ट्ज. फ्रॉम दिस रेफरन्स प्रोटॉन वी गेट H1 सिग्नल ऍट 160 हर्ट्ज, आणि H2 सिग्नल कितीला मिळेल? 200 हर्ट्ज. 200 हर्ट्ज. म्हणजे या पद्धतीने आपल्याला NMR सिग्नल मिळतात पहा. रेफरन्स प्रोटॉनला आपण 0 कन्सिडर करतो, म्हणजे 120 मिलियन हर्ट्ज याला जर आपण 0 म्हणलं तर ह्या रेफरन्स प्रोटॉन पासून H1 हा 160 हर्ट्ज वर असेल आणि H2 प्रोटॉन हा 200 हर्ट्ज वर असेल. दिस इज द सिग्नल फॉर H2 प्रोटॉन. लक्षात आलंय का? आता ह्या हर्ट्ज मुळे काय होतं माहितीये का? आपण एकच कंपाऊंड जर आपण दोन ठिकाणी त्याचा दोन इन्स्ट्रुमेंट वरती स्पेक्ट्रा घेतला, 60 मेगा हर्ट्जला आणि 120 मेगा हर्ट्जला, तर त्यांचे सिग्नल वेगवेगळ्या हर्ट्जला मिळतात पहा.
60 मेगाहर्ट्ज मध्ये 80 हर्ट्ज आणि 100 हर्ट्जला सिग्नल मिळतील रेफरन्स प्रोटॉन पासून आणि 120 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये 160 आणि 200 मेगाहर्ट्जला 160 अँड 200 हर्ट्जला H1 आणि H2 प्रोटॉनचे सिग्नल मिळतील. म्हणजे आपण सेम कंपाऊंड जर वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये घेतला की ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे किंवा फ्रिक्वेन्सी चेंज आहे तर प्रोटॉनची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होते. रेफरन्स प्रोटॉन पासून त्याचे हर्ट्ज सुद्धा चेंज होतात. हे लक्षात आलंय का? हॅव गॉट दिस पॉइंट? Yes, sir. Okay, so in this way, what is the chemical shift value now? If we define the chemical shift, it is nothing but the difference in precessional frequency of a sample proton and reference proton in hertz. Okay, hertz म्हणजेच काय? Cycle per second. Okay, so it is called as chemical shift value. Chemical shift म्हणजेच काय? The difference in precessional frequency of sample proton and reference proton in hertz called as chemical shift. आणि मग यालाच आपल्याला फॉर्म्युलेच्या स्वरूपात कसं लिहिता येईल? सो केमिकल शिफ्ट इज नथिंग बट इन हर्ट्ज. हर्ट्ज मध्ये जर आपण केमिकल शिफ्ट घ्यायची असेल तर काय घेता येईल ते आपल्याला? केमिकल शिफ्ट इन हर्ट्ज इज इक्वल टू केमिकल शिफ्ट ऑफ सॅम्पल प्रोटॉन मायनस केमिकल शिफ्ट ऑफ रेफरन्स प्रोटॉन इन हर्ट्ज. ओके, सो this is the value of chemical shift or this is the definition of chemical shift. But by this definition, आता ही डेफिनेशन थोडी जरा कॉम्प्लिकेटेड वाटते का? कारण सेम प्रोटॉन H1 प्रोटॉन हा जो आहे तो आपल्याला 60 मेगाहर्ट्ज मध्ये 80 हर्ट्जला मिळतो आणि 120 मेगाहर्ट्ज मध्ये 160 हर्ट्जला मिळतो. सो इट मेक्स कॉम्प्लिकेशन्स. ह्याच्यामुळे काय होईल? कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला एक युनिफॉर्म व्हॅल्यू पाहिजे केमिकल शिफ्टची. ओके, तर ते आपण आता पुढे मिळवणार आहोत. सो आपण जर हे जर पाहिलं आपल्याला सिग्नल प्रोटॉनचे सिग्नल कसे मिळतील? रेफरन्स प्रोटॉन जर 60 मेगाहर्ट्जला असेल तर त्यापासून H1 हा 80 हर्ट्जला आणि H2 हा 100 हर्ट्जला ऍट 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट. ओके, सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट दी डिफरन्स 100 हर्ट्ज अँड 80 हर्ट्ज. जे आपण वरती पाहिलंय तेच इथं दिलंय पहा, बाकी काही नाही. आणि जर आपण तोच सॅम्पल जर 120 मेगाहर्ट्जला घेतला तर आपल्याला केमिकल शिफ्ट कशी मिळेल? 200 हर्ट्ज अँड 160 हर्ट्ज H1 आणि H2 ची. ओके, आपण पाहिलंय पहा ते आताच ग्राफच्या साह्यामध्ये. पण दिस मेक्स कॉम्प्लिकेशन्स. ओके, अँड सो टू अवॉइड दिस कॉम्प्लिकेशन्स वी हॅव वन फॉर्म्युला और द न्यू स्केल आर इंट्रोड्यूस दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा स्केल और टाउ स्केल. आता टाउ स्केल एवढं वापरत नाही, सो डोंट कन्सिडर दिस स्केल, बट द मोस्ट कॉमन इज डेल्टा स्केल. आता ह्या डेल्टा स्केल मध्ये काय होतं पहा? इन दिस डेल्टा स्केल irrespective of instrument we get same delta value for same proton. कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये जर घेतलं आपण फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड केली तरी त्याची डेल्टा व्हॅल्यू ही सेमच असेल. कशी? तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला. हाऊ वी कॅल्क्युलेट डेल्टा व्हॅल्यू? सो फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रेफरन्स प्रोटॉन और रेफरन्स सॅम्पल डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट. या सर्व हर्ट्ज मध्ये घेतल्यात. Frequency of sample in hertz minus frequency of reference in hertz divided by frequency of instrument in hertz. ओके, आणि ह्या सर्वांचं युनिट सेम युनिटचा रेशो असल्यामुळे डेल्टाला युनिट असेल का? काही नाही. पण आपण याला 10⁶ नी मल्टिप्लाय करतो म्हणून याला पीपीएम मध्ये कन्सिडर केलं जातं. तसं डेल्टा व्हॅल्यूला युनिट नसतं, पण त्याला आपण पार्ट्स पर मिलियन मध्ये काउंट करतो कारण आपण मेगा हर्ट्ज घेतो. पहा, मेगा म्हणजे किती? 10⁶. Okay, and that's why we consider it as a parts per million. Okay, मग हाच फॉर्म्युला जरासा मॉडिफाय केलाय पहा डेल्टा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. तो कसा आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल इन हर्ट्ज मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रेफरन्स सॅम्पल इन हर्ट्ज डिवायडेड बाय काय येईल? फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट इन मेगा हर्ट्ज. म्हणजे आपण इथं 60 वरती 6 शून्य घेण्याऐवजी फक्त इथं 60च घ्यायचे. कारण हे मेगा हर्ट्ज का आलं इथे? हे वरचे 10⁶ आणि फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट पण काय असेल? 10⁶ असेल ना. हे दोन्ही जर आपण इथं कट केले तर ही जी व्हॅल्यू आहे इथं 10⁶ घेण्याऐवजी हे कट करण्यासाठी ही फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण कशात घेतो? मेगा हर्ट्ज मध्ये. ती जर आपण मेगा हर्ट्ज मध्ये डायरेक्टली घेतली
तर इथं 10⁶ मल्टिप्लाय करण्याची गरज नाही आणि म्हणजेच हा फॉर्म्युला कसा होईल, फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रेफरन्स या दोघांचा डिफरन्स डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग डेल्टा. कळालंय का? ओके. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा व्हॅल्यू. यालाच फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रेफरन्स यालाच काय म्हणतो आपण, केमिकल शिफ्ट म्हणतो पहा, इन हर्ट्ज डिवाइडेड बाय frequency of instrument in megahertz. Okay, so the frequency away from the reference in hertz divided by frequency of instrument in megahertz, ppm. So in this way we get this delta value in ppm. ओके सर, यामध्ये तुम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर तो हा आहे का, किंवा हा पण आहे, पण इथं केमिकल शिफ्ट दिलेली आहे, म्हणजे रेफरन्स प्रोटॉन पासून डायरेक्टली किती अंतरावर आहे तो आपला सॅम्पलचा प्रोटॉन, ती केमिकल शिफ्ट म्हणतो पहा. केमिकल शिफ्ट म्हणजेच काय, डिफरन्स इन सॅम्पल प्रोटॉन आणि रेफरन्स प्रोटॉन, त्यालाच आपण केमिकल शिफ्ट म्हणतो. ओके, मग असं घ्या किंवा असं घ्या. सर हा फॉर्म्युला तुम्हाला केमिकल शिफ्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी महत्वाचा आहे. आता आपण हा फॉर्म्युला आपल्या अगोदरच्या दोन्ही एक्झाम्पलला यूज करून पाहू. आणि टाऊ जो आहे तो टाऊ कसा कॅल्क्युलेट करतात हा एवढा युजफुल नाही पहा, एवढा वापरत नाही, पण तुम्हाला माहिती असावं. टाऊ म्हणजे काय, टाऊ इज नथिंग बट 10 मायनस डेल्टा. 10 मधून डेल्टा मायनस केला की आपल्याला टाऊ मिळते, म्हणजे डेल्टाच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे पहा. डेल्टा व्हॅल्यू जर 1 असेल तर टाऊची व्हॅल्यू 9 येईल, डेल्टा व्हॅल्यू जर 9 असेल तर टाऊची व्हॅल्यू 1 येईल, लाईक दॅट. आता इथं हे दोन्ही प्रोटॉनचे आपण केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून पाहू पहा. केमिकल शिफ्ट व्हॅल्यू म्हणजे काय, डेल्टा व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, केमिकल शिफ्ट डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट इन मेगाहर्ट्ज. किती मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट वापरले आपण, त्या फ्रिक्वेन्सी ऑफ सॅम्पल प्रोटॉन जी आहे, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आहे जी सॅम्पल प्रोटॉनची, त्याला जर आपण मेगाहर्ट्जनी डिवाइड केलं इन्स्ट्रुमेंटच्या फ्रिक्वेन्सीना, तर आपल्याला काय मिळेल, त्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू मिळेल. आणि मग इथे जर आपण डेल्टा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली H2 आणि H1 प्रोटॉनसाठी, इथं क्लोरीन आहे, इथं क्लोरीन घ्या किंवा नका घेऊ, पण तो कंपाऊंड मधला हे दोन्ही प्रोटॉन आहेत, त्यांची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी आहे, आणि इथं क्लोरीन दिलेत, समजा कोणताही किंवा कोणताही ग्रुप असेल किंवा नसेलही, हे दोन प्रोटॉन आहेत, आपण सॅम्पल प्रोटॉन, त्यांची जर आपण डेल्टा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 60 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये, तर किती येते ती, H2 साठी किती आहे, H2 प्रोटॉन किती हर्ट्ज आहे, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू त्याची 100 हर्ट्ज, आणि H1 ची किती आहे 80 हर्ट्ज, म्हणजे याची डेल्टा व्हॅल्यू काय होईल, 100 हर्ट्ज डिवाइडेड बाय 60 मेगाहर्ट्ज, बरोबर. मग किती होईल ती, 1.6 ppm. सो द डेल्टा व्हॅल्यू फॉर H2 प्रोटॉन किती आली ती, 1.666 ppm. आणि ह्याच प्रोटॉनसाठी, ह्याच H2 प्रोटॉनसाठी जर आपण 120 मेगाहर्ट्जचं इन्स्ट्रुमेंट वापरलं तर कितीला येते ती डेल्टा व्हॅल्यू, 200 मेगाहर्ट्जला तो प्रोटॉन येतो पहा. H2 प्रोटॉन कितीला मिळतो आपल्याला, आपण एक एक प्रोटॉन पाहू, आधी H2 पाहू. H2 प्रोटॉन किती हर्ट्जला मिळाला आपल्याला, 120 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट मध्ये 200 हर्ट्जला. तुम्ही जर 200 हर्ट्जला सुद्धा 120 ने डिवाइड केलं तर किती येणार, 1.66 ppm. म्हणजे तुम्ही H2 प्रोटॉन कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये मोजला तरी त्याची डेल्टा व्हॅल्यू काय राहील, सेम. त्याची फ्रिक्वेन्सी जरी वेगळी असली, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जरी वेगळी असली, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू इन हर्ट्ज जरी वेगळी असली, तरी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू इन डेल्टा ही सेमच असणार. तुम्ही कोणतंही इन्स्ट्रुमेंट वापरा, तुम्ही 60 मेगाहर्ट्ज वापरा, 120 मेगाहर्ट्ज वापरा, 300 मेगाहर्ट्ज वापरा किंवा 500 मेगाहर्ट्ज वापरा, त्याची डेल्टा व्हॅल्यू काय राहील, सेम. लक्षात आलंय का कशी सेम राहते ती, because this formula delta is equal to chemical shift in hertz divided by frequency of instrument in megahertz. By using this formula we can get the delta value for any proton and that is the same in any instrument. तुम्ही कोणतंही इन्स्ट्रुमेंट वापरलं तरी त्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू ही सेम येणार. फ्रिक्वेन्सी जरी वेगळी असली, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू हर्ट्ज मध्ये जरी वेगळी असली, तरी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू डेल्टा मध्ये सेमच येणार कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये. सो टू अवॉइड दिस कॉम्प्लिकेशन्स, एकाच प्रोटॉनची जर वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये वेगवेगळ्या
केमिकल शिफ्ट व्हॅल्यू येत असतील तर ते आपल्याला उपयोगाचे नाही पाहत. इट मेक्स मोर कॉम्प्लिकेशन्स. सो ते अवॉइड करण्यासाठी हे डेल्टा स्केल इंट्रोड्यूस केलेलं आहे की ज्यामध्ये सेम प्रोटॉनची व्हॅल्यू डेल्टा व्हॅल्यू सेम असते कोणत्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये. फक्त काय होईल इथं सेपरेशन ऑफ पीक वाढेल. पहा कसं, इथं पहिल्या कंपाऊंड मध्ये 60 मेगाहर्ट्झला जर हा रेफरन्स प्रोटॉन आपण घेतला आणि त्याच्यापासून हा पहिला प्रोटॉन या अंतरावरती असेल, दुसरा प्रोटॉन या अंतरावरती असेल, तर 200 मेगाहर्ट्झला काय होईल, 120 मेगाहर्ट्झला काय होईल, हा जो रेफरन्स प्रोटॉन आहे त्याच्यापासून पहिल्या प्रोटॉनचं डिस्टन्स वाढेल. हा इथं येईल, हा इथं येईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, हा स्पेक्ट्रा 60 मेगाहर्ट्झला असेल आणि हा स्पेक्ट्रा 120 मेगाहर्ट्झला असेल. म्हणजे काय झालं पहा, पीक सेपरेशन वाढलं. ते पीक जे मर्ज होतात एकात एक, आता इथं 2च प्रोटॉन आहेत पहा. हे जर 10 प्रोटॉन असते तर काय होतं, कधी कधी एकावर एक पीक मर्ज होतात. तुम्ही पाहिलाय का स्पेक्ट्रा कधी, एनएमआर स्पेक्ट्रा? ते एकावर एक पीक मर्ज झालेले आपल्या लक्षात येत नाही. आणि ते अवॉइड करण्यासाठी मग काय केलं जातं, ते इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी प्रेफर केली जाते की जिथं आपल्याला छान क्लिअर कट सेपरेशन मिळतं बा पीकचं. प्रत्येक प्रोटॉनचं सेपरेशन काय होतं, छान होतं. कारण इथं जर आपण हे H1 आणि H2 प्रोटॉन यांचा केमिकल शिफ्ट डिफरन्स 80 हर्ट्झ आणि 100 हर्ट्झ घेतला तर प्रत्येकाचा असाच असेल नाही. काहींचा 80 हर्ट्झ, काहींचा 82 हर्ट्झ. मग ते पीक मर्ज होतात. ओके, त्यामुळे कारण केमिकल शिफ्ट त्यांचा इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट जर जरा जरा सेम असेल तर ते पीक एकमेकांवरती मर्ज होतात. कारण ह्या क्लोरीन पासून जसं लांब गेलं, ही जर चेन खूप 5-10 कार्बनची असेल तर 4थ्या-5व्या कार्बन पासूनचे पुढचे पीक काय होतील, मर्ज व्हायला सुरुवात होतील ना. कारण त्यांचं केमिकल एन्व्हायरमेंट बऱ्यापैकी सेम असेल. आणि मग ते मर्ज होऊ नये त्यासाठी आपण काय करतो, हायर फ्रिक्वेन्सीचं इन्स्ट्रुमेंट वापरतो की ज्याच्यावरती पीक सेपरेशन छान मिळतं. ओके, हेच आपण जर H1 प्रोटॉन साठी कॅल्क्युलेट केलं तर H1 साठी काय असेल, मग 60 मेगाहर्ट्झला कितीला सिग्नल मिळेल, तो H1 प्रोटॉनचा 80 हर्ट्झ डिवाइडेड बाय 60 हर्ट्झ 1.33 ppm ला. आणि तेच जर आपण 160 मेगाहर्ट्झ पाहिलं, 120 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट जर घेतलं तर त्याच्यात H1 प्रोटॉनचा सिग्नल 160 हर्ट्झला आहे. सो तिथं सुद्धा किती मिळेल आपल्याला, 130 ppm, 1.33 ppm. म्हणजे इन्स्ट्रुमेंट 60 मेगाहर्ट्झ घ्या किंवा 120 मेगाहर्ट्झ घ्या, डेल्टा व्हॅल्यू ही सेम असते. ओके, काही अडचण कुणाला यामध्ये प्लीज विचारा फास्ट, अदरवाइज वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट. काही अडचण आहे का? येस ऑर नो? काही अडचण आहे का? अरे आवाज येतोय का? No, sir. Okay, very good. So in this way we get this chemical shift value. So this value having no unit. त्याला काही युनिट आहे का? नाही. So now we can take some problem. So certain sample in certain sample proton 180 hertz away from the reference. What is the delta chemical shift value of proton if instrument frequency is 120 hertz? किती येईल डेल्टा व्हॅल्यू? डेल्टा इज इक्वल टू काय येईल मग? तो जर सॅम्पल प्रोटॉन 180 हर्ट्झ असेल दूर तर त्याची डेल्टा व्हॅल्यू किती येईल? 120 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट मध्ये 180 डिवाइडेड बाय 200, सॉरी 180 डिवाइडेड बाय 120, दॅट इज 1.5 ppm. येईल का कॅल्क्युलेट करता? हे तुम्हाला विचारलं जातं कधी कधी. तुम्हाला जर प्रोटॉनची सॅम्पल प्रोटॉनची व्हॅल्यू तुम्हाला कधी कधी केमिकल शिफ्ट ही हर्ट्झ मध्ये दिली जाते आणि खाली इन्स्ट्रुमेंट दिलं जातं कोणतं वापरलंय, 120 मेगाहर्ट्झ वापरलंय का, 60 मेगाहर्ट्झ का, 200 मेगाहर्ट्झ का, 500 मेगाहर्ट्झ. जे इन्स्ट्रुमेंट वापरलं असेल त्यांनी काय करायचं, त्या हर्ट्झ व्हॅल्यूला डिवाइड करायचं, तुम्हाला डेल्टा व्हॅल्यू मिळेल त्या प्रोटॉनची. आणि डेल्टा व्हॅल्यू ही नेहमी सेम असते पहा, कोणतंही इन्स्ट्रुमेंट वापरा. आलंय लक्षात? आलंय का लक्षात? येस सर. No, sir. आवाज तुमचा असा आहे जोरात यायला पाहिजे. हा, एकदम असे सकाळी सकाळी तुम्ही असे बोलता इतके स्लो. सो ठीक आहे, आपण आता तुम्ही हा कॅल्क्युलेट करा बरं. द केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ऑफ सर्टन प्रोटॉन 800 हर्ट्झ विथ 100 मेगाहर्ट्झ इन्स्ट्रुमेंट. किती येईल त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू?
किती येईल केमिकल शिफ्ट? 8 8 ppm. 8 ppm. 800 divided by 100, that is the 8 ppm, like this. So we can calculate the delta value for any proton if we know the chemical shift value in hertz. तुम्हाला जर केमिकल शिफ्ट व्हॅल्यू हर्ट्ज मध्ये दिली असेल तर आपण त्याची डेल्टा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आलंय लक्षात? सर. आलंय का लक्षात? येस सर. ओके, व्हेरी Yes, गुड. sir. दॅट्स द स्पिरिट. ओके, आणि असा कॉन्फिडन्स पाहिजे. सो सेम पेज आहे, ठीक आहे. सो हिअर आता इथं बेन्झिन प्रोटॉन दिलाय, टाऊची व्हॅल्यू काढायची आहे पहा. 7.27 ppm जर असेल डेल्टा व्हॅल्यू तर टाऊची व्हॅल्यू किती येईल? 10 minus 7.27. Okay, whatever it may be, 2.73, like that. We can also calculate tau if we know the delta value. आता टाऊ एवढा महत्वाचा नाही हा, एवढा विचारत नाही तुम्हाला, पण नेटला कधी कधी यावरती क्वेश्चन पडलेले आहेत. CSIR ला टाऊ कधी कधी विचारला जातो. तुमच्यासाठी फक्त डेल्टा व्हॅल्यूच आहे, पण एक माहिती असावं, सोपं आहे ते. 10 minus delta is tau. ओके, तर डेल्टा व्हॅल्यू, केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जर 0 ppm असेल तर डेल्टा टाऊची व्हॅल्यू किती असेल? 10 असेल, लाईक दिस. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द केमिकल शिफ्ट व्हॅल्यू. आता केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय लागतं पहा. ही केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कुणापासून असते? आपण काय घेतो? रेफरन्स घेतो पहा. आपण कोणत्याही सॅम्पलसाठी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो, ती कशापासून असते? रेफरन्स पासून असते. ओके, सो हिअर रेफरन्स कंपाऊंड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याची डेल्टा व्हॅल्यू किती आहे ती पण महत्वाची असते पहा. आणि रेफरन्स प्रोटॉनचा क्रायटेरिया काय पहा, की त्याची ते सगळ्यात शिल्डेड प्रोटॉन असावेत. रेफरन्स सॅम्पलचे प्रोटॉन हे कसे असावेत? शिल्डेड असावेत, जेणेकरून त्यापासून इतर सर्व प्रोटॉन ची डेल्टा व्हॅल्यू जास्त असेल, त्याच्यापेक्षा कमी नकोय आपल्या सॅम्पलच्या प्रोटॉनची व्हॅल्यू. मग त्यामुळे द मोस्ट कॉमन रेफरन्स यूज फॉर दिस NMR स्पेक्ट्रा इज TMS अँड DSS. तर आपण हे TMS आणि DSS काय आहे ते पाहूयात. TMS इज नथिंग बट टेट्रामिथिल सिलेन. दिस इज द मोस्ट कॉमनली यूज्ड रेफरन्स फॉर NMR स्पेक्ट्रा. दिस इज स्ट्रक्चर ऑफ टेट्रामिथिल सिलेन. आणि इथं सिलिकॉन असल्यामुळे हे कार्बन जे कसे आहेत, इलेक्ट्रॉन फ्लो कुणाकडे असतो? कार्बनकडे. आणि मग कार्बनकडे असल्यामुळे हा सगळ्यात शिल्डेड प्रोटॉन असतो पहा टेट्रामिथिल सिलेनचा. त्यामुळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत, कार्बन कार्बन बॉन्ड असलेले कंपाऊंड पेक्षा ह्या टेट्रामिथिलच्या प्रोटॉनची व्हॅल्यू कशी असते? नेहमी कमीच असते. आणि त्यामुळे सगळे प्रोटॉन आपल्याला जे मिळतात हे टेट्रामिथिल सिलेनच्या प्रोटॉन पासून पुढेच मिळतात. ओके, त्याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी जास्तच असेल. ठीक आहे, सो दिस इज द कन्व्हेन्शनली फिक्स्ड ऑर सेट केमिकल शिफ्ट व्हॅल्यू फॉर TMS प्रोटॉन. आणि याची जी व्हॅल्यू आहे ते आपण 0 कन्सिडर करतो पहा. TMS प्रोटॉनची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती 0 कन्सिडर करतो आणि इतर सर्व प्रोटॉन्स हे त्यापासून जास्त मिळतात. तर आपण याला TMS ला का घेतलं सॉल्व्हंट? तर याचं सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्या प्रोटॉनसाठी आपल्याला एकच सिग्नल मिळतो आणि त्याला आपण 0 ppm म्हणतो. इट इज इझिली सोल्युबल इन मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. TMS जे आहे ते ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे, केमिकली इनर्ट आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट लो आहे. सो इट इज इझिली वेपराइज, प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी आर स्मॉलर. This is very very important point. That's why we have selected this TMS solvent. Why? Because precessional frequency are smaller as compared to majority of organic compounds. Most of the organic compound पेक्षा टेट्रामिथिल सिलेनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कशी असेल? कमीच असेल. कारण का? हा कार्बन इलेक्ट्रॉन रिच होतो इथे आणि हे मोस्ट शिल्डेड प्रोटॉन असतात. आणि शिल्डेड असल्यामुळे इलेक्ट्रॉन क्लाउड वाढलं, आपल्याला माहिती आहे पहा, इलेक्ट्रॉन क्लाउड वाढलं, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी काय होते? काय होते? इलेक्ट्रॉन क्लाउड वाढलं प्रोटॉन वरती, न्यूक्लियस वरती, तर काय होतं? प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. डिक्रीज होते. आणि दॅट्स वाय याची सर्वात कमी आहे प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी. आणि त्यामुळे आपले जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे जे प्रोटॉन आहेत त्यांची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी यापेक्षा थोडी जास्तच असेल. ओके, आणि हा सगळ्यात स्वस्त आहे.
हे त्याचे प्लस पॉइंट झाले. लिमिटेशन्स काय आहेत? इट इज सम ऑफ द सॅम्पल इन्सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. आता हे जे TMS आहे टेट्रामिथिल्सिलेन, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी बेनिफिशियल आहे, पण काही कंपाऊंड असे आहेत की ती ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल नाही. ओके, मग अशांसाठी काय करायचं? फॉर एक्झाम्पल ऑक्झॅलिक ऍसिड, इट इज इन्सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट बट सोल्युबल इन वॉटर. मग वॉटर सोल्युबल कंपाऊंडचा NMR स्पेक्ट्रा कसा घ्यायचा? हाऊ वी टेक दॅट NMR स्पेक्ट्रा ऑफ वॉटर सोल्युबल कंपाऊंड? So for this we have to use another one solvent, because this TMS is only for organic solvents or organic compounds. Okay, पण जे वॉटर सोल्युबल कंपाऊंड्स आहेत त्यांचा जर स्पेक्ट्रा घ्यायचा असेल तर आपण हा DSS वापरतो पहा. दिस इज अनदर वन रेफरन्स. याचा यूज फार कमी आहे, बरोबर, पण तुम्हाला माहिती असावं. दिस इज अनदर वन सॉल्व्हंट. दिस DSS इज नथिंग बट 2,2-dimethyl 2-sila propane 5-sulfonic acid salt. Okay, so this is a water soluble compound and it also having very low proton shift value of all these protons, and that's why it is used as a solvent. For what? For carbohydrate, amino acids and other polar organic compound usually soluble in water. त्यांच्यासाठी रेफरन्स काय वापरला जातो? DSS. जर नेट सेट एक्झाम असेल तर तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात पहा. जर आपण वॉटर सोल्युबल कंपाऊंडचा स्पेक्ट्रा घेत असू तर सॉल्व्हंट काय वापरायचं? ओके, आणि 90 ते 95% लोकांना TMS सोडून सॉल्व्हंटच माहित नाही. का होतं माहिती? होतं माहिती कुणाला? ओके, सो द वॉटर सोल्युबल कंपाऊंड साठी सॉल्व्हंट जे आहे ते आपण DSS वापरतो. 2,2-dimethyl 2-sila propane 5-sulfonic acid, DSS. Okay, so this is how we can calculate the frequency. Okay, सो केमिकल शिफ्ट व्हॅल्यू आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. तुम्ही जर प्रॉब्लेम घ्यायचा असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो बेन्झीन प्रोटॉन शिफ्ट डेल्टा 7.27 ppm, हाऊ मेनी हर्ट्ज अवे फ्रॉम द TMS रेफरन्स. आता काढा बरं, हे बेन्झीनच्या डेल्टा व्हॅल्यू जर 7.27 ppm असेल, 100 मेगाहर्ट्जचं इन्स्ट्रुमेंट असेल, तर ते बेन्झीनचे प्रोटॉन जे आहेत ते रेफरन्स प्रोटॉन पासून किती हर्ट्ज अंतरावरती असतील? कॅल्क्युलेट करा. कसं करणार? बाय युजिंग दिस फॉर्म्युला. डेल्टा व्हॅल्यू इज नथिंग बट केमिकल शिफ्ट, दॅट इज हर्ट्ज अवे फ्रॉम द TMS डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. हे माहिती आहे पहा, 7.27, बरोबर. आणि मग ही डेल्टा व्हॅल्यू आली आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्स्ट्रुमेंट किती आहे? 100. सो किती हर्ट्ज येतील अवे फ्रॉम रेफरन्स प्रोटॉन? किती हर्ट्ज असतील ते? इकडे मल्टिप्लाय. Okay, so it is 727 hertz away. हे 100 इकडे मल्टिप्लाय होतील ना, हे 7.27 ला. So hertz away from the TMS, proton hertz away from the TMS is equal to 7.27 multiplied by 100, and that is nothing but 7.27 hertz away. So बेन्झीनचे प्रोटॉन जे आहेत ते रेफरन्स सिग्नल पासून किती हर्ट्ज अवे असतील? 727. In 100 megahertz instrument, it is 727 hertz away from the reference proton. When we say its delta value is 7.27. Have you got this point? Okay, like this. So its precessional frequency किती असेल मग? आता हे 60 मेगाहर्ट्ज साठी झाली, इथं प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी ही येईल, मग 100 घ्यावं लागेल ना. ओके, सो इट इज 100,727 hertz. That is the precessional frequency of benzene proton, like that. So now here calculate this. The chemical shift of OH proton, listen carefully, the chemical shift of OH proton of ethyl alcohol is 5. Delta value किती आहे त्याची? 5 आहे. How many hertz away this proton, how many hertz away from TMS at 60 megahertz, 120 megahertz and 500 megahertz? किती हर्ट्ज हवे असेल मग? 60 मेगाहर्ट्ज मध्ये किती येईल ते?
60 multiplied by 5 किती झालं? 300. 300. So it is 300 hertz away from reference proton in 60 megahertz instrument. Okay, 120 megahertz instrument मध्ये किती hertz हवे असेल? 600. 600 hertz. It's 600 hertz away from the reference proton. 120 multiplied by 5. Okay, आणि 500 megahertz मध्ये किती hertz हवे येईल ते रेफरन्स प्रोटॉन पासून? सेम सिग्नल. 2500 meg. हा 2500 हर्ट्ज. म्हणजे तुम्ही पहा, जर आपण फ्रिक्वेन्सी ऑफ इन्स्ट्रुमेंट वाढवली तर प्रोटॉन मधलं सेपरेशन किती वाढतं पहा. सेम प्रोटॉन इथं आपल्याला 300 हर्ट्जला मिळाला, तो 120 मध्ये 60 हर्ट्जला 600 हर्ट्जला मिळेल 600 हर्ट्जला. आणि जर 500 मेगाहर्ट्ज इन्स्ट्रुमेंट घेतलं तर 2500 हर्ट्ज अवे असेल रेफरन्स प्रोटॉन पासून. एवढं त्यांचं सेपरेशन वाढेल. Have you got this concept now? If you have any little bit single doubt in the chemical shift value, please ask me without any hesitation. Fast. We don't have time. लवकर विचारा. तुम्ही विचारला तर बाकीच्यांचाही तो डाऊट क्लिअर होईल. काय अडचण आहे का केमिकल शिफ्ट व्हॅल्यू मध्ये? येस ऑर नो? हॅलो, No काही doubt. अडचण आहे का? No, अरे sir. नाही तरी म्हणत चला, काय वेळे पण आहे. असेल तर विचारा, बिनधास्त विचारा. आहे का? No, sir. No, sir. No, sir. Okay, very good. If you don't have any doubt, then we will move toward the next point. Okay, आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. The next important point. स्क्रीन दिसते सर्वांना का? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay. So here in this next point, now we see the factor that affect the chemical shift value. आपण फॅक्टर अफेक्टिंग कशाला पाहिलं होतं पहा? प्रिसेशनल फ्रिक्वेन्सीला कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. कारण प्रिसेशनल फ्रिक्वेन्सीला अफेक्ट झालं म्हणजे केमिकल शिफ्ट व्हॅल्यू अफेक्ट होते पहा. कारण की केमिकल शिफ्ट व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? प्रिसेशनल फ्रिक्वेन्सीवरती. बरोबर. सो ऑल दिस फॅक्टर्स आर इंटर रिलेटेड और को रिलेटेड. सो सी हियर द फॅक्टर विच अफेक्ट द, एवढं झूम क्लिअर आहे ना? Okay, so let's see different factor which affect the chemical shift value. The most common factor is the electronegativity of atom. Second is anisotropy. This is very very important point for your exam point of view also. Next is solvent effect, and fourth one is the acid strength or hydrogen bonding. So how these different factor affect the proton frequency or proton chemical shift value in NMR spectroscopy. In H1 NMR spectroscopy, these are the very 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 important factor. Whenever you go for any interview, they give us a different compound and ask you what are the probable chemical shift value for different proton. At that time you have to remember these concepts, that is which factor affect the proton NMR value. So standard value पेक्षा ती किती वाढेल की कमी होईल हे यावरती डिपेंड आहे पहा. आणि तुम्हाला जर प्रिन्सिपल समजलेलं असेल एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपीचं, तर तुम्हाला सगळं लॉजिकली तुम्हाला ती व्हॅल्यू सांगता येईल, ती वाढते कमी होते काय तशीच राहील. ओके, सो लेट्स सी वन बाय वन हाऊ दिस फॅक्टर अफेक्ट द केमिकल शिफ्ट व्हॅल्यू. नाव टेल मी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मला तुम्ही सांगा आता, आपण प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी मध्ये पाहिलंय पहा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली केमिकल शिफ्ट व्हॅल्यू वाढेल की कमी होईल? प्रोटॉनला अटॅच असलेल्या ग्रुपची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर वाढली तर केमिकल शिफ्ट व्हॅल्यू वाढते की कमी होते? वाढते. लवकर वाढेल. ओके, जेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तेवढा तो डिशिल्डेड होईल. तो प्रोटॉन काय होईल? डिशिल्डेड होईल.
आणि डिशिल्ड झाला त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी वाढेल आणि केमिकल शिफ्ट व्हॅल्यू सुद्धा वाढेल. ओके, सो इन दिस वे इट इज कोरिलेटेड. सो वी नो दॅट. सी हिअर इलेक्ट्रॉन क्लाउड. हा जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल, कोणताही एक्स घेतला आपण, हॅलोजन घेतला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, तर इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी थोडी कमी राहील कारण हा डायरेक्टली अटॅच आहे पहा हॅलोजनला. सो इट्स इलेक्ट्रॉन क्लाउड इज लेस. आणि हा CS3 जो आहे तो थोडा लांब आहे ना, आपल्याला माहिती आहे बा इंडक्टिव्ह इफेक्ट कमी कमी होत जातो. आणि मग इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असेल, थोडी जास्त असेल. बरोबर. मग CH2 प्रोटॉन आणि CS3 प्रोटॉन मध्ये कोणत्या प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जास्त असेल? CH2 का CS3? प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे? लवकर. प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त येईल? यस, CH2. कोणत्या प्रोटॉनची येईल? अरे लवकर बोला, डोंट वेस्ट टाइम. हा टाइम पण रेकॉर्ड होतोय, आपला वाया गेलेला टाइम पण आपला एक्स्ट्रा व्हायला जातोय. तुम्ही जेवढं कमी बोलता तेवढं टाइम व्हायला जातो आपला. तुम्ही जेवढं फास्ट बोलता, चुकला तर पण फास्ट बोलत चला. बाकीच्यांनी तर फक्त नुसते जॉईनच केलंय. अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. दीज आर व्हेरी व्हेरी युजफुल फॉर यू. लाईफ लॉंग युजफुल आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपी. तुम्ही कोणत्याही ब्रांचचे असा. कोणाची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जास्त असेल, CH2 का CS3? CH2. CH2. बिकॉज इट इज डिशिल्डेड प्रोटॉन. हा डिशिल्डेड कोण असेल, इथे इलेक्ट्रॉन क्लाउड कमी आहे. इलेक्ट्रॉन क्लाउड कमी आहे म्हणजे याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कशी असेल, जास्त असेल पुन्हापेक्षा CS3 पेक्षा, कारण CS3 वरती इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन क्लाउड वाढलं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं जेवढं इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त असेल तेवढं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचं न्यूट्रलायझेशन जास्त होतं आणि त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी कमी होते. कारण actual frequency, actual magnetic field experienced by that nucleus will decrease due to electron cloud, and that's why its precessional frequency decreases. बरोबर. आणि मग प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर डेल्टा व्हॅल्यू सुद्धा काय असेल, कमी. ज्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जास्त त्याची डेल्टा व्हॅल्यू जास्त. कारण की ज्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्याची डेल्टा व्हॅल्यू सुद्धा जास्त असेल, कारण तो तेवढा अवे असेल रेफरन्स प्रोटॉन पासून. Yes, have you got this point? Yes or no? Sir. आणि मग Yes, sir. इथं जर CS3, CH2, CH2Cl जर कंपाऊंड असेल तर हा जो पहिला CH2 आहे याची डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. बरोबर. म्हणजे हा 1, 2 आणि 3 जर कंपाऊंड घेतला, 3 जर प्रोटॉन घेतले तर NMR स्पेक्ट्रम मध्ये हा जर रेफरन्स सिग्नल असेल 1, 2, हे जर 3 सिग्नल आपल्याला मिळाले तर मला सांगा यातला 1 कोणता असेल, 2 कोणता असेल, 3 कोणता असेल? सिग्नल मधला रेफरन्स प्रोटॉन पशी कोणता येईल शेजारी 1 नंबर? रेफरन्स प्रोटॉन शेजारचा प्रोटॉन सिग्नल कोणाचा असेल हा या 3 प्रोटॉन पैकी? फर्स्टचा येईल, CH3 चा. थ्रीचा. 3. याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असेल ना. त्यानंतर हा 2 असेल आणि फर्स्ट सगळ्यात दूर असेल, कारण फर्स्टची डेल्टा व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे पहा. फर्स्टची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे. प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे म्हणजे तो लांब जाईल. बरोबर. प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी ज्याची सगळ्यात कमी आहे तो जवळ असेल रेफरन्स प्रोटॉन पेक्षा. येस ऑर नो? यासाठी म्हणत असतो बोलत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या कन्सेप्ट तिथंच क्लिअर होतील. जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच असतो तो रेफरन्स प्रोटॉन पासून सगळ्यात लांब असतो पहा, आणि त्याची डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. ओके. सो इन दिस वे विथ इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऍटम और ग्रुप्स chemical shift value also increases. Okay, the proton nearer to electronegative atom having larger chemical shift value. So इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कंपेअर केली तर HF प्रोटॉनचा सगळ्यात जास्त डेल्टा व्हॅल्यू असेल HCl पेक्षा, HBr पेक्षा, HI पेक्षा. तसं जर आपण पाहिलं CH3 अटॅच टू फ्लोरीन,
या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल क्लोरीनला अटॅच असलेल्यापेक्षा, ब्रोमिनला अटॅच असल्यापेक्षा आणि आयोडीनला अटॅच असल्यापेक्षा, कारण इथं फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे. सो इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस द केमिकल शिफ्ट व्हॅल्यू. Yes, this is the first factor. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तेवढी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू जास्त. फ्लोरीनचे जे प्रोटॉन आहे त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू किती असते पहा, 4 च्या आसपास आहे. लक्षात ठेवा हे. फ्लोरीन अटॅच असेल तर जे प्रोटॉन आहेत CH3 चे ते कितीच्या आसपास मिळतात, 4. फ्लोरीन असेल तर 3.5 च्या आसपास, ब्रोमिन असेल तर 2.8 आणि आयोडीन असेल तर 2.01. This is the chemical shift value when we consider different electronegativity atom. So जशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते फ्लोरीन कडे आयोडीन पासून, तशी केमिकल शिफ्ट व्हॅल्यू सुद्धा काय होत जाईल, वाढत जाईल. लाईक दॅट. आणि आपण जर पुढचे प्रोटॉन घेतले सक्सेसिव्ह प्रोटॉन, तर त्यांची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू सुद्धा काय होत जाते, कमी कमी होत जाते पहा. जो डायरेक्टली अटॅच आहे फ्लोरीनला, पहिला CH2 डायरेक्टली अटॅच आहे, त्याची डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. दुसरा CH2, आता इथं बॉन्ड वाढलेत पहा, म्हणजे या फ्लोरीनचा इम्पॅक्ट काय होईल याच्यावर थोडा कमी असेल, त्यामुळे डेल्टा व्हॅल्यू पण कमी झाली. आणखी जर ह्या फ्लोरीनचा इम्पॅक्ट पाहिला आपण, ह्या 3 नंबरच्या कार्बनवरती आणखी कमी होईल, डेल्टा व्हॅल्यू आणखी कमी होईल. म्हणजे पहिली 4.3 आहे तर दुसरी 2.3 होईल, तिसरी 1.3 होईल. म्हणजे ती कमी 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 होत जाते त्याचा इम्पॅक्ट. ॲज कार्बन चेन इन्क्रीजेस, the impact of electronegative atom on proton also decreases. Okay, so this is how we can calculate or we can correlate electronegativity with the chemical shift value. समजलंय का? मग कोण सांगतंय? with increasing electronegativity chemical shift value increases. Remember this sentence, note down this sentence. Okay, हे तेच आहे पहा, एक्झाम्पल आहेत वेगवेगळे. क्लोरीन असेल, पहिला कार्बन जास्त, नेहमी पहिला कार्बन जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असतो त्याची केमिकल शिफ्ट व्हॅल्यू सर्वात जास्त असते, नंतर कमी 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 होत जाते पहा केमिकल शिफ्ट व्हॅल्यू, डेल्टा व्हॅल्यू. ओके, सो डिफरन्स पण कमी होत जातो. इथं जर डिफरन्स जास्त असेल, हा X1 ची व्हॅल्यू सर्वात जास्त असेल, त्यानंतर X2 असेल, X3 असेल, म्हणजे ह्या प्रोटॉन मध्ये डिक्रीज होण्याचा डिफरन्स पण काय होत जातो, कमी कमी होत जातो. पहिल्या यामध्ये शार्प डिक्रीज होईल, नंतर जसं पुढे पुढे जाऊ तो डिफरन्स कमी कमी होत जाईल. सो द डिफरन्स इन केमिकल शिफ्ट व्हॅल्यू ऑफ डिफरंट प्रोटॉन अटॅच टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम इज ऑल्सो डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग डिस्टन्स. ह्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम पासून डिस्टन्स वाढत गेलं तर डिफरन्स सुद्धा काय होत जातो, कमी कमी होत जातो. हा डिफरन्स पण कमी कमी होत जाईल. ओके, आणि नंतर 5वा 6वा प्रोटॉन असा असेल की त्यांच्या केमिकल शिफ्ट व्हॅल्यू मध्ये फक्त 0.01 चा फरक असेल. इथं जर 0.8 असेल तर 0.9 आहे तर पुढची 0.8 होईल, त्याच्या पुढची 0.79 होईल किंवा 78 होईल, लाईक दॅट. हा डिफरन्स कमी कमी होत जातो. ओके, नायट्रो ग्रुप साठी दिलंय पहा, फ्लोरीनला अटॅच असलेला कार्बन आणि नायट्रो ग्रुपला अटॅच असलेला कार्बन जवळजवळ त्यांची प्रोटॉन व्हॅल्यू बऱ्यापैकी सेम आहे पहा, 4.1 च्या आसपास आहे. So these are the different group attached to different functional group having the delta value 2.0 to 2.8. CN ला अटॅच असलेला CH3, कार्बोनिल ला अटॅच असलेला CH3, इस्टर आणि ऍसिड ला अटॅच असलेला CH3, या सर्वांची प्रोटॉन व्हॅल्यू डेल्टा व्हॅल्यू कितीच्या आसपास आहे, 2 to 2.8 च्या दरम्यान येते पहा. हा रेंज तुम्हाला माहिती पाहिजे, जशी हायर फ्रिक्वेन्सीची रेंज माहिती होती तशी रेंज माहिती पाहिजे पहा. CH3 प्रोटॉन. ओके, जर आपण ऍसिड ला अटॅच असलेला कार्बन 2.5 च्या आसपास आहे पहा, आपण पाहिले पहा 2 to 2.8 च्या दरम्यान असते. त्या दरम्यान तुम्ही कोणतीही सांगितली तरी ठीक आहे, ती लॉजिकली करेक्ट आहे, आपण असं म्हणूयात. ओके, ही 2.6 च्या आसपास आहे, नियर अबाउट त्या दरम्यान येते पहा. सो नाउ नेक्स्ट वी सी एनिसोट्रॉपिक इफेक्ट. आता हा फार महत्वाचा टॉपिक आहे पहा, मॅग्नेटिक एनिसोट्रॉपी. आता एनिसोट्रॉपिक इफेक्ट काय आहे, कसा आहे तो आपण समजावून घेऊया अगोदर, आणि याचा फरक कसा होतो पहा. आता ह्या एनिसोट्रॉपिक इफेक्ट मुळे काय झालंय पहा, इन दिस एनिसोट्रॉपी, मॅग्नेटिक एनिसोट्रॉपी, आपण जर CH3 ला अटॅच असलेला प्रोटॉन कन्सिडर केला,
CH3 कार्बनला अटॅच, sp3 कार्बनला अटॅच असलेला प्रोटॉन, sp2 कार्बनला अटॅच असलेला प्रोटॉन आणि sp कार्बनला अटॅच असलेला प्रोटॉन. कुणाची प्रोटॉनची व्हॅल्यू सगळ्यात, डेल्टा व्हॅल्यू सगळ्यात जास्त पाहिजे? कोणत्या कार्बनला अटॅच असलेल्या प्रोटॉनची सर्वात जास्त पाहिजे? SP. sp. Yes. पण तसं आहे का? कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन इन्क्रीजेस. आपण जर पाहिलं sp3 कार्बन, sp2 कार्बन आणि sp कार्बन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी sp कार्बनची असते पहा. बिकॉज ऍज पर्सेंटेज s कॅरेक्टर इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऍटम ऑल्सो इन्क्रीजेस. सो हा सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. याची प्रोटॉन याला अटॅच असलेल्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त पाहिजे. पण तसं नाहीये पहा. काय होतंय? sp2 कार्बनला अटॅच असलेला प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. सगळ्यात जास्त डेल्टा व्हॅल्यू याची असते पहा. त्यानंतर sp3, sp आणि त्यानंतर sp3. म्हणजे सगळ्यात जास्त डेल्टा व्हॅल्यू कुणाची येईल? sp2 कार्बनला अटॅच असलेल्या प्रोटॉनची, नंतर sp3, सॉरी नंतर sp आणि नंतर sp3. सो हे कशामुळे होतं? आणि हे कशामुळे होतं? तर अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट मुळे होतं. काय आहे हा अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट ते आपण पाहूयात. सो दिस अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट in shortly is nothing but, here we can see this definition: any newly produced effect or property distribute in a molecule uniformly around its three-dimensional space are called as isotropic effect. Anisotropic effect समजून घेण्यापूर्वी आइसोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे काय? आइसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय? जी प्रॉपर्टी मॉलिक्यूल वरती युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेली असते तिला म्हणतात आइसोट्रॉपिक. आणि अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे काय? अ न्यूली प्रोड्यूस्ड इफेक्ट डिस्ट्रीब्यूट इन अ स्पेस नॉन युनिफॉर्मली. ज्याचं डिस्ट्रीब्युशन नॉन युनिफॉर्म असेल त्याला काय म्हणतात? अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट. समजलंय का तुम्हाला? लेट्स सी हियर. आता ही जर प्रॉपर्टी पाहिली आपण, तर एखाद्या मॉलिक्युलची ही 3 डायमेन्शनल स्पेस कन्सिडर केली आपण, तर ही प्रॉपर्टी सर्व ठिकाणी सेम आहे. याला काय म्हणतात? आइसोट्रॉपिक प्रॉपर्टी. सेम इंटेन्सिटी, सेम whatever all properties, all are same. This property is same throughout the molecule. It is called as isotropic. Anisotropy म्हणजे काय? इन अॅनिसोट्रॉपी आपण जर ही त्या आयटम भोवतालची 3 डायमेन्शनल स्पेस कन्सिडर केली तर काही ठिकाणी एक असते, काही ठिकाणी वेगळी असते. त्याला काय म्हणतात? अॅनिसोट्रॉपी म्हणतात. सो इकडे पाहिलं तर वेगळी असेल, इकडे डायमॅग्नेटिक नेचर असेल, हा ठराविक रिजन पॅरामॅग्नेटिक नेचरचा असेल लाईक दिस, हा एवढा रिजन पॅरामॅग्नेटिक असेल, इकडला डायमॅग्नेटिक असेल. ओके, सो इट इज निगेटिव्ह, इट इज पॉझिटिव्ह, लाईक दॅट असं असेल. तर ही प्रॉपर्टी काय झाली? अॅनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणतात त्याला बा. जी प्रॉपर्टी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नसते त्याला अॅनिसोट्रॉपी म्हणतात. आणि आपण जर मॅग्नेटिक फील्ड बद्दल साठी जर ही प्रॉपर्टी अप्लाय केली तर एखाद्या मॉलिक्यूल भोवती काही ठिकाणी तो डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत असेल, काही ठिकाणी स्पेसमध्ये तो पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो आणि त्यामुळेच त्याला काय म्हणतात? अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट म्हणतात. ओके, इट इज कॉल्ड एज अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट. म्हणजेच आपण जर एखाद्या मॉलिक्यूलला जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर काय होतं पहा, काही स्पेस मधली काही अशी जागा असते की तो काय दाखवतो? पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो. दॅट इज पॅरलल टू या पॅरामॅग्नेटिक नेचर मध्ये काय होतं? हिअर इट इज पॅरलल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि काही ठिकाणी तो काय दाखवतो? डायमॅग्नेटिक नेचर दाखवतो. दॅट इज अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. सो देअर मॅग्नेटिक फील्ड हॅव्हिंग डिफरंट नेचर. त्या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन क्लाउडमुळे तयार झालेले मॅग्नेटिक फील्ड हे 2 प्रकारे डिस्ट्रीब्यूट होते. काही स्पेस मधले काही ठिकाणी ती पॅरलल असते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला, आणि काही ठिकाणी ह्या स्पेसमध्ये ती अँटी पॅरलल असेल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. आणि जिथं अँटी पॅरलल असते तिथं काय म्हणतात? त्याला डायमॅग्नेटिक नेचर म्हणतात. आणि जी पॅरलल असते त्याला पॅरामॅग्नेटिक. नाव सोपं आहे पहा लक्षात ठेवण्यासाठी. पॅरलल फॉर पॅरामॅग्नेटिक, अँटी पॅरलल डायमॅग्नेटिक, पॅरा. ओके, पॅरा लक्षात राहील ना?
जर न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन क्लाउडमुळे तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असेल तर ती पॅरामॅग्नेटिक नेचर असते, आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला जर ती अँटी पॅरलल असेल, अपोजिट डायरेक्शनला असेल तर त्याला डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणतात. आणि मग ही अशी अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे जे मॅग्नेटिक फील्डचं, त्यालाच काय म्हणतात? एनिसोट्रॉपिक इफेक्ट म्हणतात. ओके, लक्षात येत आहे का? हे कसं ते आपण एक्झाम्पल मध्ये पाहूयात. ओके, हे न्यूक्लियस आहे, नेकेड न्यूक्लियस, डिशिल्डेड न्यूक्लियस आणि शिल्डेड न्यूक्लियस. ओके, आपण पाहिलंय पहा, कुणाची व्हॅल्यू जास्त असेल? डेल्टा व्हॅल्यू. या तीनापैकी सगळ्यात जास्त डेल्टा व्हॅल्यू कुणाची असेल? नेकेड न्यूक्लियसची, की ज्याच्या भोवती इलेक्ट्रॉन क्लाउडच नाहीये. त्यानंतर डिशिल्डेड न्यूक्लियस, की ज्याच्या भोवती इलेक्ट्रॉन क्लाउड आहे पण एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असल्यामुळे ती इलेक्ट्रॉन क्लाउडची इंटेन्सिटी कमी झाली, तर आपण डिशिल्डेड न्यूक्लियस म्हणतो. बरोबर. आणि शिल्डेड, शिल्ड म्हणजे काय? व्हॉट इज मिनिंग ऑफ शिल्ड? थोडक्यात शिल्डचा अर्थ काय? मी इतक्या वेळचा शब्द वापरतोय, शिल्डेड, डिशिल्डेड. शिल्ड म्हणजे काय? व्हॉट इज शिल्ड? येस, व्हॉट इज मिनिंग ऑफ शिल्ड? शिल्ड म्हणजे काय? ढाल. ढाल माहितीये ना, लढाई करताना वापरली जाते ढाल. काय करते ती? प्रोटेक्ट करते. पहा, त्या न्यूक्लियसला काय करते किंवा आपल्याला काय करते? ढाल जर असेल आपल्याकडे तर आपण काय करतो? ती युद्धामध्ये कशासाठी वापरली जाते? प्रोटेक्शनसाठी. ओके, ती आपल्यावरती बाहेरच्या फोर्सचा परिणाम होऊ देत नाही. तसंच इथे हे जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत, हे जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे न्यूक्लियस भोवती, ते एक प्रकारची त्याची ढाल आहे. जेवढं इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त असेल तेवढा तो न्यूक्लियस काय असेल? आतमध्ये प्रोटेक्टेड असेल. त्यामुळे आपण जर बाहेरून मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याला एवढी अप्लाय होईल कधी? नाही. जेवढी जास्त त्याचे न्यूक्लियस इलेक्ट्रॉन असतील त्याच्या भोवती, तेवढी बाहेरची मॅग्नेटिक फील्ड जी आपण अप्लाय केली H0, त्याचा परिणाम त्याच्यावरती कमी होईल. बरोबर. आणि त्यामुळे तो जो न्यूक्लियस आहे त्याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असेल. कशामुळे? ह्या शिल्डेड इलेक्ट्रॉनमुळे. जर इलेक्ट्रॉन एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असतील, लाईक फ्लोरीन, तर तो काय करतो? फ्लोरीन त्या न्यूक्लियसची इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो, त्यामुळे त्या न्यूक्लियसवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते. याला काय म्हणतात? डिशिल्डेड न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन त्या भोवती असतात पण एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममुळे त्यांची डेन्सिटी किंवा इंटेन्सिटी काय होते? कमी होते. आणि ती कमी झाल्यामुळे याची फ्रिक्वेन्सी काय होते? वाढते. कारण आता ह्या शिल्डेड न्यूक्लियस पेक्षा हा डिशिल्डेड न्यूक्लियस जास्त मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करल. बरोबर आहे की नाही? इलेक्ट्रॉन क्लाउड कमी झालं, त्याची मॅग्नेटिक फील्ड काय करल? तो जास्त एक्सपिरियन्स करल. आणि आपल्याला माहिती आहे पहा, मॅग्नेटिक फील्ड वाढली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, की प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढते. म्हणजे याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी थोडी जास्त असेल इथल्या प्रोटॉनची, इथल्या हायड्रोजनची, फ्लोरीनला अटॅच असलेल्या हायड्रोजनची. सिंपल हायड्रोजन पेक्षा किंवा एखाद्या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमला अटॅच असलेल्या हायड्रोजन पेक्षा फ्लोरीनला अटॅच असलेल्या हायड्रोजनची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी वाढेल. आणि आपण जर पाहिलं, हा नेकेड न्यूक्लियस ज्याच्या भोवती इलेक्ट्रॉनच नाही, जेवढी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती डायरेक्टली तो एक्सपिरियन्स करेल. त्यामुळे त्याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी काय असेल? सर्वात जास्त असेल. त्याच्या भोवती इलेक्ट्रॉनच नाही, त्यामुळे ते प्रोटेक्शनचा, ढाल बनण्याचा प्रश्नच नाही. आलेला प्रत्येक वार त्याच्या अंगावर असेल थोडक्यात. बरोबर. आणि त्यामुळे तो जास्त मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करेल. जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड तेवढी प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी जास्त. आपण प्रिन्सिपल मध्येच पाहिलंय पहा. बरोबर. आणि त्यामुळे हा न्यूक्लियस सर्वात जास्त प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी असेल. आणि प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे डेल्टा व्हॅल्यू सुद्धा सर्वात काय असेल? जास्त. तो तेवढा दूर असेल रेफरन्स प्रोटॉन पासून. कारण रेफरन्स प्रोटॉनची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते पहा, कारण ते सगळ्यात शिल्डेड प्रोटॉन आहेत. रेफरन्स प्रोटॉन हे सर्वात शिल्डेड असतात जास्त, त्याच्यावर जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते, म्हणून त्याला आपण 0 कन्सिडर केलंय. त्यापेक्षा इतर कंपाऊंडचे प्रोटॉन जे आहेत ते कमी शिल्डेड असतात. ओके. आणि म्हणून हा जो प्रोटॉन आहे नेकेड प्रोटॉन, याची सर्वात जास्त प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी असेल, त्यामुळे डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. त्यानंतर डिशिल्डेड प्रोटॉन आणि त्यानंतर शिल्डेड प्रोटॉन. येस. आता ही कन्सेप्ट क्लिअरच व्हायला पाहिजे तुमची पहा. खूप वेळेस रिपीट केलंय आपण. झालंय का क्लिअर?
Yes or no? Yes or no? Have you got this concept? लवकर. Yes, sir. Okay. So now how this magnetic anisotropy affect the NMR signal? Let's see by example. तसे एक्सप्लेन करण्यापेक्षा आपण एक्झाम्पल पाहूयात. ओलेफिन दॅट इज इथिन. आपण इथिन मॉलिक्यूल घेऊयात. ह्या इथिन मॉलिक्यूल मध्ये प्रोटॉनची जी एनएमआर व्हॅल्यू असते, एनएमआर प्रोटॉनची जी डेल्टा व्हॅल्यू आहे ती सर्वात जास्त असते तीनही प्रोटॉनपेक्षा. आणि ही किती आहे 5.25 टू 5.5च्या आसपास पण असते काही काही ठिकाणी. सो दिस इज हॅव्हिंग हायेस्ट डेल्टा व्हॅल्यू. अँड व्हाय दिस हॅपन? Let's see this. This is due to the magnetic anisotropic concept. ओके. यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे पहा? न्यूक्लियस. हे वाक्य लक्षात ठेवा. न्यूक्लियस जेवढा जास्त मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करल, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तेवढी त्याची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी काय असते? काय होते? वाढते की कमी होते? मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जेवढी जास्त असेल तेवढी न्यूक्लियसची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी काय असते? जास्त असते. आणि त्यामुळे हे सगळं मॅग्नेटिक फील्ड वरती आहे पहा. हे जे एनएमआर आहे त्यामुळेच त्याला काय म्हटलंय पहा? न्यूक्लियर. न्यूक्लियस आहे ना, मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि रेझोनन्स म्हणजे न्यूक्लियसचा मॅग्नेटिक फील्डमुळे तयार झालेला रेझोनन्स, त्यालाच एनएमआर म्हणतात पहा. न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स. आणि हे सगळं मॅग्नेटिक फील्ड वरती डिपेंड आहे. बरोबर. आणि जर आपण जर इथिन पाहिला, हा जर इथिन मॉलिक्यूल, याचं ओरिएंटेशन नेहमी लक्षात ठेवा. इथिन मॉलिक्यूलचं ओरिएंटेशन हे, हा जो इथिन मॉलिक्यूल आहे तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असतो. जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तिला कसा असतो? परपेंडिक्युलर असतो. हे जे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहेत, आता हा डबल बॉन्ड आहे पहा. डबल बॉन्ड आहे म्हणजे काय होतंय? इथे पाय इलेक्ट्रॉन क्लाउडचं सर्क्युलेशन कसं आहे? या पद्धतीने आहे पहा. So in this way, pi electron cloud rotated around this double bond. अप्पर डायरेक्शन ला असतील काही आणि लोअर स्पेस मध्ये असतील. ओके. सो या पद्धतीनं हे पाय इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियस भोवती ह्या दोन कार्बन भोवती फिरत असतात. आपल्याला माहिती आहे पाय बॉन्ड कसा तयार होतो? बाय लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ atomic orbital, lateral or sidewise overlap. So here this overlapping of orbital takes place lateral or sidewise, and so there is a pi electron cloud around this double bond. आता ह्या पाय इलेक्ट्रॉन क्लाउड मुळे काय होतं पहा? जिथं जिथं इलेक्ट्रॉन चार्ज रोटेशन मध्ये असतो किंवा मोशन मध्ये असतो तिथं तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके. जिथं जिथं कोणताही चार्ज पार्टिकल हा मुवमेंट मध्ये असतो, रोटेशन मध्ये असतो किंवा मोशन मध्ये असतो, तिथं तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग साधा आपण करंट जरी वायर मधून जात असेल एखाद्या वायर मधून, तरी सुद्धा त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होते पहा. कारण त्याच्यात करंट पास होतो म्हणजे काय होतं? इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. इलेक्ट्रॉन मूव्ह झाले म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. म्हणजे आपल्याला लाईटचं कन्व्हर्जन मॅग्नेटिक फील्ड मध्ये करता येतं. तसंच हे इलेक्ट्रॉन रोटेशन मध्ये आहेत म्हणजेच काय आहेत? त्यांची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड ते तयार करतात. कशी? या पद्धतीनं. जर आपण इथिन मॉलिक्यूल घेतला, हा पाय बॉन्ड आहे पहा, कार्बन कार्बन मधला डबल बॉन्ड मधला पाय बॉन्ड आहे. या पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन या पद्धतीनं रोटेट होतात आणि ह्या रोटेशन मुळे ते काय तयार करतात? ते स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. आता नेहमी लक्षात ठेवा, हे जे रोटेशन आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड कशी असेल? नेहमी आतून बाहेर जात्या, अशी आतून खाली येते. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असेल मग? या पद्धतीनं खाली आणि नंतर बाहेरून वर. म्हणजे बाहेरच्या बाजूना ती अपर डायरेक्शनला जाईल, आतल्या बाजूना खाली येईल. ही ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. ओके. या बाजूना असंच दुसऱ्या बाजूना पण असेल. आतल्या बाजूना खाली येईल आणि बाहेरच्या बाजूना वर जाईल. आता यामुळे काय होतं पहा? ह्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मुळे आतल्या बाजूना खाली येते, बाहेरच्या बाजूना वर जाते. हा जो रिजन आहे कार्बन, दोन्ही कार्बनच्या मधला हा जो रिजन आहे दोन्ही कार्बनच्या मध्ये, हा कसा होतो पहा? मॅग्नेटिक फील्ड काय करते? ह्या रिजनला प्रोटेक्ट करते. प्रोटेक्ट करते म्हणजे काय करते? शिल्ड करते. हा जो मधला रिजन आहे यामध्ये
पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय आहे? डाऊनवर्ड आहे. आणि जो बाहेरचा रिजन आहे या बाजूना, तर इथं पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय आहे? अपवर्ड आहे. सो दिस इज द डिफरंट नेचर ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज एनिसोट्रॉपी. काही ठिकाणी ती कशी आहे? डाऊनवर्ड आहे. इथं डाऊनवर्ड आहे पहा मधल्या रिजन मध्ये. इथं डाऊनवर्ड डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची इलेक्ट्रॉन क्लाउडच्या, आणि बाहेरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शन आहे. आणि मग त्यामुळे काय होतं पहा, की जे आतला रिजन आहे, मी जी उभ्या दोन पॅरलल लाईन जॉईन केल्या, या दोन लाईन मधला रिजन, त्याच्या आतमधला रिजन हा डायमॅग्नेटिक नेचरचा असतो. आपण आत्ताच पाहिलंय पहा, जर इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ही अपोजिट डायरेक्शनला असेल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या, तर तो रिजन काय असतो? डायमॅग्नेटिक असतो. आणि इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पॅरलल असतील एकमेकांना, तर तो पॅरामॅग्नेटिक रिजन असतो. सो दिस रिजन इज कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक रिजन. आणि आतला अपोजिट डायरेक्शनचा रिजन जो आहे तो डायमॅग्नेटिक रिजन आहे, किंवा याला शिल्डेड रिजन म्हणतात आणि याला डिशिल्डेड रिजन म्हणतात. का ते आपण पाहूयात. आता इथं जी बाहेरची प्रोटॉन आहेत, मला सांगा आपले हायड्रोजन कुठे आहेत इथेनमध्ये? हायड्रोजन कुठे आहेत? बाहेरच्या बाजूला आहेत पहा. इथेन मधले हायड्रोजन कुठे आहेत? ह्या पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या वरती आहेत का? असे इथं आहेत का? इथं हायड्रोजन आहे का? नाही. ते हायड्रोजन कुठे आहेत? बाहेरच्या बाजूला आहेत पहा. या पाय बॉन्डच्या खाली आणि वर आहे का ते? नाही. ते बाहेरच्या बाजूला असल्यामुळे हे कोणत्या रिजन मध्ये येतात पहा? ती मॅग्नेटिक फील्ड अशी येते आणि इकडून काय होते? वरती जाते. इकडून या डायरेक्शनने वरती जाते ना. हे जे प्रोटॉन आहेत ते कुठे आहेत? ते दोन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतात पहा. कोणती? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड H0 आणि इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड HI. हे प्रोटॉन जे आहेत, आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड 1.40 टेस्ला अप्लाय केली, तर प्रोटॉन किती एक्सपिरियन्स करल? त्या 1.40 पेक्षा जास्त करल का कमी करल? कमी. हे पहा, नेहमी लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर सेम असेल तर ऍडिशन होते, आणि अपोजिट असेल तर ते एकमेकांना कॅन्सल करतात. हे जे प्रोटॉन आहेत हे कोणत्या रिजन मध्ये आहेत? पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये. त्याला डिशिल्डेड रिजन म्हणलंय पहा, बरोबर. आणि पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये असल्यामुळे त्याला हे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ती पॅरलल आहे, त्यामुळे इथं दोन्ही मॅग्नेटिक फील्डची ऍडिशन होईल. जर आपण इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ही 0.01 टेस्ला कन्सिडर केली, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे इथे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ह्या पाय इलेक्ट्रॉन क्लाउड मुळे, ती जर 0.01 टेस्ला असेल, तर प्रोटॉन किती एक्सपिरियन्स करतील मला सांगा बरं? ते हायड्रोजन, बाहेरचे हायड्रोजन किती एक्सपिरियन्स करतील मॅग्नेटिक फील्ड? 0.4. 0. मी तुम्हाला 3 ऑप्शन देतो, 0.39, 0.40 आणि 0.41. सॉरी, 1.39, 1.40 और 1.41. किती एक्सपिरियन्स करतील ते? 1.41. यस, आवाज. 1.41. यस, व्हेरी गुड, व्हेरी एक्सलंट. 1.41. कारण इथं काय होईल? या दोन्ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम असल्यामुळे त्यांची ऍडिशन होईल, आणि हे जे प्रोटॉन एक्सपिरियन्स करतील ती मॅग्नेटिक फील्ड किती असेल? 1.41. आता मला सांगा, ते जर जास्त मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करत असतील तर त्यांची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होईल? काय होईल? इन्क्रीज. प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली, डेल्टा व्हॅल्यू सुद्धा काय होईल? इन्क्रीज. आणि मग ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे या पद्धतीनं ती अशी दाखवली जाते पहा. हे जे प्रोटॉन आहेत इथेनचे, ते असे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये येतात पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या, आणि हे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये आल्यामुळे पॅरामॅग्नेटिक रिजन इंडिकेटेड बाय निगेटिव्ह साइन, डायमॅग्नेटिक रिजन इंडिकेटेड बाय पॉझिटिव्ह साइन. हे जे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये प्रोटॉन आल्यामुळं हा जो रिजन आहे हा पॅरामॅग्नेटिक रिजन आहे पहा, आणि त्याच्यामुळे काय होतं? याची फ्रिक्वेन्सी वाढते, प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी वाढते. प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळं डेल्टा व्हॅल्यू सुद्धा काय होते? वाढते. आणि त्यामुळे ह्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू सर्वात जास्त असते, नियर अबाउट 5 to 5.5 डेल्टा व्हॅल्यू ppm, एवढी जास्त होते पाहते. लक्षात आले? जर हा प्रोटॉन इथे डायमॅग्नेटिक रिजन मध्ये असता तर तो शिल्ड झाला असता, आणि शिल्ड झाल्यामुळे त्याची डेल्टा व्हॅल्यू फार कमी झाली असते.
पण हे प्रोटॉन इथं बाहेरच्या रिजन मध्ये आहे, त्यामुळे त्याची डेल्टा व्हॅल्यू वाढते. समजलंय का ॲनिसोट्रॉपिक इफेक्ट? यस, हॅव यू गॉट दिस पॉइंट? Yes, sir. व्हेरी गुड. ओके, Yes, sir. आणि हे समजलं ना, फार सोपं आहे. पहा, एकदा डायग्राम काढली ना, तुम्ही एक्सप्लेनेशन लिहू शकता तुमच्या मनाने. ओके, सो व्हेनेवर इथेन प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, induced circulation of pi electron cloud takes place with which produces induced magnetic field or secondary magnetic field. हे जे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे त्याची ही काय असते? सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड असते, इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड असते. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड आर ॲनिसोट्रॉपिक. ही जी इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड असते ती सेम असते का? नाही. काही ठिकाणी पॅरामॅग्नेटिक आहे, काही ठिकाणी डायमॅग्नेटिक आहे. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपिक. ओके, this induced magnetic field is anisotropic. So above and below plane of double bond magnetic field distribution is diamagnetic. डबल बॉन्डच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कसं असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन? डायमॅग्नेटिक असेल. दिस इज द शिल्डेड रिजन. द पेरिफेरी रिजन ऑफ द मॉलिक्यूल, बाहेरच्या बाजूचा रिजन जो आहे. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड इज पॅरामॅग्नेटिक. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज डिशिल्डेड रिजन. पॅरामॅग्नेटिक म्हणजेच काय, त्याला काय म्हणतात? डिशिल्डेड रिजन म्हणतात. अँड सो ऑल 4 हायड्रोजन लोकेटेड इन पॅरामॅग्नेटिक रिजन. इन इथेन, आपण जर म्हटलं इन इथेन, ऑल 4 हायड्रोजन्स आर लोकेटेड इन पॅरामॅग्नेटिक रिजन, अँड दॅट्स वाय इट्स chemical shift value of olefin unexpectedly large, and it is in between 4 to 6 ppm. Okay, so it is around 5 ppm आपण कन्सिडर करतो ती लार्ज आहे. समजलंय इथेन मॉलिक्यूलची मॅग्नेटिक ॲनिसोट्रॉपी? येस और नो? Yes, sir. ओके, असंच आपण आता ऍसिटिलीन मॉलिक्यूलची ॲनिसोट्रॉपी पाहूयात. अल्काइन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. आता ऍसिटिलीनचा प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू किती आहे माहितीये का? 1.85 प्रोटॉन. 1.85. बघा, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच असलेल्या प्रोटॉनची व्हॅल्यू 1.85 आहे, आणि डबल बॉन्डला अटॅच असलेल्या प्रोटॉनची व्हॅल्यू 5.5 आहे. दिस इज ड्यू टू ॲनिसोट्रॉपिक इफेक्ट. ओके, आता आपण ऍसिटिलीन घेऊयात. आता तुम्हाला इथिन जर समजला असेल तर ऍसिटिलीन समजायला वेळ लागणार नाही. इथिन समजलाय का? काही अडचण आहे का यामध्ये? इथिन मध्ये काही अडचण आहे का? यस, इज देयर एनी सिंपल किंवा सिंगल डाऊट असेल तर विचारा लवकर. इथिन मध्ये नसेल तर आपल्याला ऍसिटिलीन समजायला वेळ लागणार नाही. पहा, हे पहा, फक्त लक्षात काय ठेवायचंय? इथिन आडवा होता, ऍसिटिलीन उभा असतो. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अल्काइनचं ओरिएंटेशन कसं असतं? पॅरलल असतं. पहा, जसं आपण इथिनला हॉरिझॉन्टल प्लेस केलता, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर होता पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, ते ऍसिटिलीन जे आहेत किंवा अल्काइन जे आहेत, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल असतात. आणि पॅरलल असल्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड असे आहेत. पहा, दिस इज द पाय इलेक्ट्रॉन क्लाउड ऑफ कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. इथं 2 पाय बॉन्ड आहेत, त्यामुळे इथं पाय इलेक्ट्रॉन क्लाउड सुद्धा जास्त असेल. आणि ह्या पाय इलेक्ट्रॉन क्लाउडमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी असते? पहा, आतून खालच्या डायरेक्शनला येते, बाहेरून वर जाते, लाईक दिस. ओके, अँड सो इफ वी सी दिस ऍसिटिलीन मॉलिक्यूल, याची मॅग्नेटिक फील्ड अशी आहे. पहा, इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड काढलेला आहे. सी ट्रिपल बॉन्ड सी आहे इथे, सी ट्रिपल बॉन्ड सी, आणि हे एच आहेत 2 हायड्रोजन. हियर इज 1 एच, हियर इज अनदर एच. म्हणजेच आपण जर इथं आणखी एक डायग्राम काढली, तुम्हाला लक्षात येईल. पहा, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, तर आणि हायड्रोजन. ही डायग्राम कशी काढतात? पहा, या पद्धतीने काढतात. तर हे पॅरलल आहेत, आणि त्यामुळे ह्या पाय इलेक्ट्रॉन क्लाउडमुळे, इथं जर हे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड असे रोटेशन मध्ये आहेत, त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कशी असेल? आतून खाली जाते, बाहेरून वर येते, लाईक दिस. बाहेरच्या बाजूने वर येईल, आतल्या बाजूने खाली जाते. पहा, इथं सुद्धा या साईडनं सुद्धा आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल.
म्हणजे काय होईल, आतल्या बाजूने खाली जाईल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन खाली असेल, बाहेरच्या बाजूना वरती जाईल. म्हणजे काय होईल, हा जो रिजन आहे आतला, हा सगळा डायमॅग्नेटिक रिजन असेल पहा, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय, डायमॅग्नेटिक. बाहेरच्या बाजूचा रिजन कसा असेल, निगेटिव्ह. म्हणजे जर आपण हा मॉलिक्यूल दाखवला तर असं दाखवतील पहा, दिस इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहेत, 1 2 and 3. याच्या बाजूना हा मधला रिजन जो आहे, आपण जर दाखवलं डायमॅग्नेटिक रिजन, तो कसा असेल, हे जे दोन सर्कल आहेत हे डायमॅग्नेटिक रिजन मध्ये आहे, प्लस प्लस, आणि बाहेरच्या बाजूचा रिजन कसा आहे, पॅरामॅग्नेटिक रिजन, डबल बॉन्डच्या. आणि त्यामुळे आता मला सांगा तुम्ही, प्रोटॉन कुठे आले, हे दोन्ही प्रोटॉन कुठे आले, कोणत्या रिजन मध्ये आले, कोणत्या रिजन मध्ये आहे दोन्ही हायड्रोजन ऍसिटिलीनचे, डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक रिजन मध्ये. म्हणजे जी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आहे ती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला कशी आहे, पॅरलल आहे का अपोजिट आहे, प्रोटॉनच्या अपोजिट. अपोजिट आहे. मग मला सांगा तुम्ही, आपण जर 1.40 टेस्ला, आपण आता इथं सेम लिहूयात, 1.40 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती 0.01 टेस्ला असेल, इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. तर तो प्रोटॉन किती एक्सपिरियन्स करेल, हा प्रोटॉन किती एक्सपिरियन्स करेल मला सांगा बरं. 1.39. 1.39. व्हेरी गुड. 1.39. कसं आलं, कारण हे इथं ज्या ठिकाणी प्रोटॉन आहे त्या ठिकाणी इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ही जर 0.01 टेस्ला असेल डायमॅग्नेटिक रिजन मध्ये, तर ही डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे पहा. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन खालून वरती आहे आणि डायमॅग्नेटिक रिजन मधली डायरेक्शन खाली आहे. त्यामुळे हे दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कॅन्सल होतील, आणि मग ही कॅन्सल झाल्यामुळे 1.40 मायनस 0.01 तो प्रोटॉन किती एक्सपिरियन्स करेल, फक्त किती करेल, 1.31. मग तो प्रोटॉन जर मॅग्नेटिक फील्ड कमी एक्सपिरियन्स करत असेल तर त्याची प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होईल, काय होईल, कमी होईल. प्रिसिशनल फ्रिक्वेन्सी कमी झाली, डेल्टा व्हॅल्यू सुद्धा काय होईल, कमी होईल. And that's why in diamagnetic region the delta value of this proton is only 1.85 ppm. Okay, this is the anisotropy of acetylene or ethene alkyne molecule. समजलंय का, यात काय अडचण, आणखी काय सांगण्यासारखं नाहीच आहे पहा याच्यात. जसं आपण इथिन मध्ये पाहिलं सेम तसंच आहे, फक्त मॉलिक्युलचं ओरिएंटेशन बदललं. तिथं आडवा होता, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पॅरलल ठेवायचा आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला, फिनिश. सेम आहे पहा. येस, येस ऑर नो, हॅव यू गॉट दिस पॉइंट. अरे समजलाय का. So here also, if we see explanation, external magnetic field of alkyne orient parallel to the direction of external magnetic field. So induced circulation of pi electron cloud produces secondary magnetic field along carbon-carbon triple bond. The distribution of secondary magnetic field is diamagnetic. That is shielded region. At periphery, the distribution of magnetic field paramagnetic, that is deshielded region. Both the proton of alkyne located in diamagnetic region so experiences less magnetic field. So unexpectedly it gives smaller delta or smaller chemical shift value. Okay, since the proton of acetylene are in diamagnetic region. Okay, then next is if we see aromatic hydrocarbon. आता बेन्झीन, कार्बन कार्बन आपण डबल बॉन्ड पाहिला, डबल बॉन्डला किती येते प्रोटॉनची शिफ्ट, केमिकल शिफ्ट. कार्बन कार्बन डबल बॉन्डला किती असते, 5.5. ओके, च्या आसपास. ट्रिपल बॉन्डला किती असते, 1.89 किंवा 1.9 च्या आसपास. आणि हा जर डबल बॉन्ड एरोमॅटिक रिंग मधला असेल, बेन्झीन रिंगचा असेल, तर तिथे ती व्हॅल्यू किती होते पहा, 7.27 ppm. ही वाढते पहा. डबल बॉन्ड पेक्षा ही एरोमॅटिक प्रोटॉन कसा असतो, डेल्टा व्हॅल्यू कशी असते, डबल बॉन्ड पेक्षा आणखी जास्त आहे. आणि हे पण सुद्धा कशामुळे होतं, मॅग्नेटिक अनिसोट्रॉपीमुळे होतं पहा. सो इफ वी सी बेन्झीन,
इफ यू हॅव क्वेश्चन, आता इथं तुम्हाला थेरोटिकल एक्झाम नाहीये त्यामुळे अडचण नाही, तर तुम्हाला विचारलं जातं व्हाय ओलिफिन प्रोटॉन गिव्स डेल्टा व्हॅल्यू 5.5 ppm as that of acetylene 1.9 किंवा aromatic proton shows delta value at 7.27 ppm. एक्सप्लेन. हे कशामुळे? मॅग्नेटिक अनिसोट्रॉपीमुळे. एरोमॅटिक प्रोटॉन मध्ये पहा बेन्झीन रिंग आहे, पहा बेन्झीन रिंग आहे म्हणजे काय आहेत पहा, इथं पाय इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. आपण जर बेन्झीन रिंग ड्रॉ केली तर इथं काय असतं, आपण असं दाखवतो ना, देयर इज अ पाय इलेक्ट्रॉन क्लाउड इन दिस बेन्झीन रिंग अँड दे आर इन रोटेशन. पाय इलेक्ट्रॉन क्लाउड रोटेशन असल्यामुळे इथं सुद्धा काय होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. पहा आतून बाहेरून, आतल्या बाजूला ती डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, बाहेरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शनला असेल. या बाजूला सुद्धा आतल्या बाजूला डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, बाहेरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शनला असेल. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन बेन्झीन रिंग. जर आपण गोल बेन्झीन रिंग काढली तर अशी असेल. पहा अशी जर बेन्झीन रिंग असेल ना, आतल्या बाजूला रिंगच्या आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल, आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल. असं जी बेन्झीन रिंग गोल आहे ना, गोल सर्व बाजूला असंच असेल. रिंगच्या आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल, रिंगच्या आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल, गोल सर्व बाजूला. त्या रिंगचं कडं, बेन्झीन रिंग जर असं कडं कन्सिडर केलं, सर्क्युलर, तुमची बांगडी कन्सिडर करा. बांगडी, हातातली बांगडी अशी बाहेर काढायची, हातात धरायची, आणि अशी जर ही बांगडी असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असेल, आतल्या बाजूला खाली, बाहेरच्या बाजूला वर. असं गोल सर्व बाजूला असेल. आतल्या बाजूला खाली, बाहेरच्या बाजूला वर, आतल्या बाजूला खाली, बाहेरच्या बाजूला वर. असं गोल ते जे सर्कल आहे बेन्झीन रिंगचं, त्याच्या आतून खाली जाईल, बाहेरून वर येईल. असं गोल सर्व बाजूला सेम असेल. इथं जरी आपल्याला ते दाखवता येत नाही, आपली 2 डायमेन्शनल पेज असतं पहा, त्यामुळे आपण कसं दाखवतो, असं दाखवतो. आतल्या बाजूला बेन्झीन रिंगची आतली बाजू आहे, तिथं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, डायमॅग्नेटिक असेल. आणि बेन्झीन रिंगची बाहेरची बाजू आहे, तिकडून मॅग्नेटिक फील्ड काय होते, वर जाते. मला सांगा प्रोटॉन कुठे आहे, बेन्झीन रिंगच्या आतमध्ये आहे का बाहेरच्या बाजूने आहे? प्रोटॉनचं लोकेशन कुठे असतं? बाहेरच्या बाजूने. बाहेरच्या बाजूला असतं ना. हायड्रोजन हे असे बेन्झीन रिंगच्या बाहेरून असतात, बरोबर. आणि हे सर्व बघा, मी तुम्हाला असं इकडे हायड्रोजन दाखवले, पण असे कसे असतात ते इकडे जरी असताना हायड्रोजन मी दाखवला तरी मॅग्नेटिक फील्ड ही आतल्या बाजूने खाली जाते, बाहेरून अशी वर येते, आतून खाली जाते, बाहेरून वर येते. त्यामुळे हे सर्व हायड्रोजन जे आहेत हे सगळे कोणत्या रिजन मध्ये येईल, पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये का डायमॅग्नेटिक रिजन मध्ये? हा मधला डायमॅग्नेटिक, हा पॅरामॅग्नेटिक रिजन आहे. प्रोटॉन कुठे येतील सर्व? पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये, की जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना पॅरलल असेल. मग जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मला सांगा 1.40 टेस्ला अप्लाय केली आणि एरोमॅटिक रिंग मुळे मी जर ही इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड जी आहे, इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ती 0.05 टेस्ला जर कन्सिडर केली, इलेक्ट्रॉन जास्त आहे इथं, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड जास्त आहे, त्यामुळे मी थोडी मॅग्नेटिक फील्ड जास्त कन्सिडर करतो. तर मला सांगा तुम्ही, हे प्रोटॉन किती मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतील? 1.45. यस, 1.45, कारण दोन्ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, पॅरलल आहे. पहा ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पण अशी खालून वर चालली आहे, आणि हे जे प्रोटॉन आहेत हे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये आहे, तिथं सुद्धा इंड्यूस मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, HI, त्याची सुद्धा डायरेक्शन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहे. इथं HI काय असेल, HI is parallel to the external magnetic field. So there is an addition of these two magnetic field. So total magnetic field experienced by this proton किती असेल ती? 1.45 टेस्ला. आता मला सांगा तुम्ही, जर मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स बाय द प्रोटॉन ही वाढली, ती 1.45 टेस्ला झाली, तर काय होईल? डेल्टा प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होईल? इन्क्रीज वाढेल. प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी वाढली, डेल्टा व्हॅल्यू सुद्धा काय होईल? इन्क्रीज होईल. आणि त्यामुळे ती किती आहे? 7.27 आहे. ओके, हॅव यू क्लिअर दिस कन्सेप्ट? दॅट इज मॅग्नेटिक अनिसोट्रॉपी. समजलाय का? मॅग्नेटिक अनिसोट्रॉपी कन्सेप्ट समजलाय का? काही अडचण यामध्ये? इज देयर एनी डाऊट? किती शुल्लक अडचण असेल तर विचारा.
मॉलिक्यूलचं ओरिएंटेशन लक्षात ठेवा. पहा, मॅग्नेटिक अॅनिसोट्रॉपी एक्सप्लेन करताना मॉलिक्यूलचं ओरिएंटेशन, डबल बॉन्ड कसा आहे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला, परपेंडिक्युलर, आणि ट्रिपल बॉन्ड कसा असतो, पॅरलल. एवढं लक्षात राहिलं. बाकीचं काय, फक्त इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड सर्कलच काढायचे, वरून आतून बाहेर असे. दिस इज द इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड ऑफ पाय इलेक्ट्रॉन क्लाउड. आणि खालून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायची. असे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड, खालून एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मग तुम्हाला लगेच लक्षात येईल प्रोटॉन कुठं आहेत, पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये आहे का डायमॅग्नेटिक रिजन मध्ये आहे. ओके, काही अडचण यामध्ये, मॅग्नेटिक अॅनिसोट्रॉपी मध्ये काही अडचण, काही शंका आहे का? इथं सुद्धा आपण पाहिलं पहा एक्सप्लेनेशन. इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बेंझिन रिंग टेक्स प्लेस परपेंडिक्युलर ओरिएंटेशन विथ रिस्पेक्ट टू द डायरेक्शन ऑफ H naught, that is external magnetic field. So induced circulation of pi electron cloud above and below the ring generate ring current, okay, which in turn produces secondary or induced magnetic field. The pi electron cloud आहे, it produces secondary magnetic field. So distribution of secondary magnetic field above and below plane of benzene is diamagnetic. बेन्झीनच्या above आणि below कसा असेल, डायमॅग्नेटिक असेल. आणि पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या अबोव बिलो डायमॅग्नेटिक, आणि पेरिफेरी म्हणजे बाहेरच्या बाजूना कशी असेल, पॅरामॅग्नेटिक, दॅट इज डिशिल्डेड रिजन. अँड ऑल 6 प्रोटॉन लोकेटेड इन पॅरामॅग्नेटिक रिजन. देअरफॉर केमिकल शिफ्ट व्हॅल्यू इज लार्जर compared to olefin. Anisotropic effect in aromatic compound is stronger. कार्बन कार्बन सिंगल डबल बॉन्ड कार्बन पेक्षा, पाय बॉन्ड पेक्षा बेन्झिन रिंग मध्ये पाय इलेक्ट्रॉन क्लाउड कसं असतं, जास्त स्ट्रॉंग असतं. त्याची मॅग्नेटिक फील्ड जास्त पॉवरफुल असते, आणि त्यामुळे इथे अॅनिसोट्रॉपिक इफेक्ट स्ट्रॉंग आहे. अँड ड्यू टू दिस participation of, this is due to the participation of more pi electron cloud, and that's why its proton value is larger. ओके, लक्षात आलंय. आता मला सांगा, एखादा प्रोटॉन जर इथं येत असता बेन्झिन रिंगचा, तर याची डेल्टा व्हॅल्यू किती आली असती, खूप कमी झाली असती. पहा, जसं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये येत असतं 1.8 1.5 च्या आसपास आली असती, जर हा प्रोटॉन इथे असता तर, डायमॅग्नेटिक रिजन मध्ये असता तर. पण तसं आहे का, नाही. हे सर्व प्रोटॉन बेन्झिन रिंगचे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये आहे. ओके, नाउ वी सी सायक्लोफेन्स. आता हे बाकीचे हायर एक्झाम्पल आहे, हा तुम्हाला याची एवढी गरज नाही, पण एक ओव्हरलुक करूयात आपण बाकीचे एक्झाम्पल फास्ट मध्ये. आता हा जो मॉलिक्यूल आहे पहा, याचे जे प्रोटॉन आहे सायक्लोफेनचे, इथं डायमॅग्नेटिक रिजन आहे. बेन्झिन रिंगच्या वर आणि खाली काय असतो पहा, आतल्या बाजूला डायमॅग्नेटिक रिजन, बरोबर. आणि मग इथे जो प्रोटॉन येतो ह्या डायमॅग्नेटिक रिजनच्या वरच्या बाजूला, इथं पण डायमॅग्नेटिक रिजन असेल, खालच्या बाजूला पण डायमॅग्नेटिक रिजन असेल. इथं जे प्रोटॉन येतील त्यांची डेल्टा व्हॅल्यू ते शिल्ड होतील पहा, आणि बाहेरचे जे प्रोटॉन आहेत ते डिशिल्डेड असतील. म्हणजे हे जे प्रोटॉन आहेत शिल्डिंग रिजन मधले CH2 चे, कारण अशी हे काय आहे पहा, बेन्झिन रिंग आहे आणि असं लांब कार्बन चेन आहे की ती पुन्हा इकडून जॉईन झाली. एक 8-10 कार्बन असतील तर काय होईल, इथे एक CH2, इथे एक CH2, इथे एक CH2, इथे एक CH2, 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 या पद्धतीने ही बेन्झिन रिंगच्या 2 पॅरा पोझिशनला ते जॉईन झालेत. मग हे काय होतं पहा, ते कोणते तरी हायड्रोजन हे जॉईनिंग मधले हे बेन्झिन रिंगच्या वर आणि खाली येतील पहा, बरोबर. आणि मग जे बेन्झिन रिंगच्या वर आणि खाली येतात त्यांची डेल्टा व्हॅल्यू किती होते पहा, इट इज -1.5 टू +1.5 च्या दरम्यान असते. ती मायनस मध्ये पण जाते, एवढे शिल्ड होतात ते. म्हणजे जो आपला रेफरन्स प्रोटॉन आहे, मायनस म्हणजे काय, रेफरन्स प्रोटॉन जर इथं मिळत असेल आपल्याला, हा जर रेफरन्स प्रोटॉन असेल, रेफरन्स प्रोटॉन त्याच्या पण मागे जाते पहा 1.5 च्या आसपास, किंवा रेफरन्स प्रोटॉनच्या थोडं पुढे 1.5 च्या आसपास. म्हणजे हा पण सिग्नल आपला प्रोटॉनचा असू शकतो सायक्लोफेन्स मधला, बरोबर. इट हॅव्हिंग निगेटिव्ह डेल्टा व्हॅल्यू. निगेटिव्ह डेल्टा व्हॅल्यू म्हणजे काय, ज्या जे हायड्रोजन आहेत इथल्या प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी रेफरन्स प्रोटॉन पेक्षाही कमी आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, असं काय निगेटिव्ह नसतं. रेफरन्स प्रोटॉन पेक्षा कमी झाली प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी, कधी निगेटिव्ह मध्ये जाते, बरोबर. बाकी काही नाही. सो दिस डिक्रीज इज ड्यू टू द
ॲनिसोट्रॉपिक इफेक्ट. आपण जर अल्डिहाइड प्रोटॉन पाहिला, अल्डिहाइड प्रोटॉन सुद्धा कसा आहे पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये तो प्रोटॉन नसतोच. अल्डिहाइडचा प्रोटॉन घ्या, अल्डिहाइडच्या प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू किती असते पहा, 9 ते 11 असते पहा. ही सुद्धा कशामुळे, अल्डिहाइडचे प्रोटॉन सुद्धा आपण जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला तर आतल्या बाजूला खाली, बाहेरच्या बाजूला वर, कुठे येतील ते, डायमॅग्नेटिक रिजन मध्ये का पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये. मधला डायमॅग्नेटिक, बाहेरचा पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक जर आपण कार्बोनिल ग्रुप काढला तर या पद्धतीने येईल पहा. दिस इज पॅरामॅग्नेटिक रिजन, दिस इज पॅरामॅग्नेटिक रिजन, आणि मधला रिजन हा डायमॅग्नेटिक आहे. कुठे येतील ते हायड्रोजन, कुठे येतील कार्बोनिल ग्रुपचे हायड्रोजन, पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक रिजन मध्ये, पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये, बाहेरच्या बाजूला आहे. आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये असल्यामुळे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहेत. अँड दॅट्स वाय हिअर the delta value, precessional frequency of this proton increases much more, and this is up to the 9 to 11 delta ppm. Okay, this is due to the magnetic anisotropy. So aldehyde proton delta value or chemical shift value is very high as compared to olefinic proton due to the combined effect of anisotropy and electronegativity of oxygen. इथं दोन आहेत पहा, अनिसोट्रॉपी पण आहे आणि हा ऑक्सिजन पण आहे पहा. ऑक्सिजन इज अ व्हेरी स्ट्रॉंग इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. हा सुद्धा सिग्मा बॉन्ड मधून इलेक्ट्रॉन पुल करल. इथं इलेक्ट्रॉन कुठं मूव्ह होतील, ह्या ऑक्सिजन कडे. त्यामुळे ड्यू टू द लार्ज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन अँड anisotropic effect, the proton delta value increases much more. So similar to ethene, external magnetic field carbonyl function orient perpendicular to the external magnetic field, induce circulation of pi electron cloud, generate induced magnetic field above and below plane of carbonyl group or carbon carbon double bond. So the above and below carbon carbon double bond, the distribution of magnetic field is diamagnetic, while peripheral region it is paramagnetic, and that's why aldehyde proton located in paramagnetic region, so it having higher delta value. Okay, then these are the next example. Okay, पाय इलेक्ट्रॉन क्लाउडच्या शेजारचा कार्बन आहे, त्याला अटॅच असलेले हायड्रोजन, याची थोडी कमी डेल्टा व्हॅल्यू असेल, 2.34, 2.1, 0.9. ओके, च्या आसपास. नाउ वी सी अल्फा पिनिन. अल्फा पिनिन मध्ये पण होतं पहा, पाय बॉन्डच्या अबोव हा CH3 आलाय, त्याच्यामुळे याची डेल्टा व्हॅल्यू फार कमी होते. ती किती होते, 0.82, कारण की हा शिल्डेड रिजन मध्ये येतो, ह्या पाय बॉन्डच्या अबोव आणि बिलो येतो हा ग्रुप. ओके, तुम्हाला याची आवश्यकता नाही, पिनिनचे स्ट्रक्चरची एवढे कॉम्प्लेक्स मॉलिक्युलची गरज नाही. आपण जर ॲन्युलिन पाहिलं पहा, 18 ॲन्युलिन, इट इज अरोमॅटिक इन नेचर. ओके, म्हणजे आतले प्रोटॉन, आतल्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला, बाहेरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शनला. मग मला सांगा तुम्ही, आतले प्रोटॉन कोणत्या रिजन मध्ये येतील, हे सर्व प्रोटॉन आतले, हे आतले 1 2 3 4 5 6 प्रोटॉन कोणत्या रिजन मध्ये येतील, डायमॅग्नेटिक रिजन मध्ये. आणि बाहेरचे प्रोटॉन कोणत्या रिजन मध्ये येतील, पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये. म्हणजे हा डायमॅग्नेटिक रिजन झाला आतला, आतले सर्व प्रोटॉन हे डायमॅग्नेटिक रिजन मध्ये आहे, त्यामुळे त्यांची डेल्टा व्हॅल्यू किती आहे पहा, -1.8. आणि बाहेरचे प्रोटॉन हे पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये असल्यामुळे त्यांची डेल्टा व्हॅल्यू किती आहे पहा, 8.2. आणि इथं नंबर ऑफ पाय बॉन्ड जास्त असल्यामुळे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड पण स्ट्रॉंग असेल पहा. डबल बॉन्ड किती आहे पहा, बेंझिन रिंग मध्ये 3च होते, इथं किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 डबल बॉन्ड आहेत. त्यामुळे ह्या 9 डबल बॉन्ड मुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती सुद्धा स्ट्रॉंग असेल, आणि त्यामुळे हे जे शिल्डेड रिजन मधले जे प्रोटॉन आहेत ते कुठे येतील, -1.8. -1.8 म्हणजे काय, रेफरन्स प्रोटॉन पेक्षा हा -1.8 ला असेल, हा रेफरन्स प्रोटॉन असेल, आणि हा 8.2 ला असेल. ओके, म्हणजे बाहेरचे प्रोटॉन +8.2 ला येतील रेफरन्स प्रोटॉन पेक्षा, आणि आतले प्रोटॉन जे आहे ते -1.8 ला गेलेत पहा. म्हणजे ह्या आतल्या प्रोटॉनची प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी रेफरन्स प्रोटॉन पेक्षाही कमी असेल, त्यामुळे त्याची डेल्टा व्हॅल्यू किती झाली, -1.8. ओके, सो दिस इज ड्यू टू anisotropic effect. Have you got this point? 18 ॲल्युलिन स्ट्रक्चर समजलंय का? येस ऑर नो? अरे समजलंय का हे? 18 ॲल्युलिन प्रोटॉन फ्रिक्वेन्सी
ओके. तसंच आपण पाहिलं सिग्मा बॉन्ड अनिसोट्रॉपी. सिग्मा बॉन्ड अनिसोट्रॉपी मध्ये पण काय पहा, इफ वी टेक सिग्मा बॉन्ड, आपण जर हेक्झेन घेतला पहा, सायक्लोहेक्झेन, तर इथे तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यावरती नेट सेटला पण एमसीक्यू असतो, बऱ्यापैकी वेळेस विचारला गेलेला आहे सेट नेट गेट एक्झामला. आपण जर बेन्झिन रिंग सायक्लोहेक्झेन रिंग काढतो पहा चेअर फॉर्म मध्ये, तर ह्या सायक्लोहेक्झेन रिंगची जी चेअर फॉर्म आहे, जर आपण लोअर टेम्परेचरला गेलो ऍट -80 to -100 डिग्री सेल्सिअस, रिंग फ्लिपिंगचा स्पीड कमी होतो पहा. ऍट लोअर टेम्परेचर द रिंग फ्लिपिंग जे आहे ते कमी होतं. ऍट -80 to -100 डिग्री सेल्सिअस द रिंग बिकम रिजिड. ओके. सो द ऍक्सियल प्रोटॉन अँड इक्वेटोरियल प्रोटॉन आर डिफरंट. आपण जर रूम टेम्परेचरला पाहिलं तर रिंग फ्लिपिंग मुळे काय होतं, ऍक्सियल प्रोटॉन इक्वेटोरियल मध्ये कन्वर्ट होतात, इक्वेटोरियल प्रोटॉन ऍक्सियल मध्ये कन्वर्ट होतात, आणि त्याच्यामुळे हे दोन्ही प्रोटॉनचा एनएमआर सिग्नल एकच मिळतो पहा. So at room temperature we get single NMR signal of axial and equatorial proton. But if we reduce the temperature at -80 to -100 degree Celsius, ring flipping decreases. ती रिंग काय होते मग, रिजिड होते, लाईक दिस, जसं आपण आता इथे काढली. मग जे ऍक्सियल प्रोटॉन आहेत ते वेगळे होतात, दिस इज ऍक्सियल प्रोटॉन, आणि इक्वेटोरियल प्रोटॉन वेगळे होतात, इक्वेटोरियल प्रोटॉन. आणि आपण जर पाहिलं मॅग्नेटिक अनिसोट्रॉपी कन्सेप्ट इथे जर पाहिला, सिग्मा बॉन्डला अप्लाय केला, हा जर एक बॉन्ड असेल सिग्मा बॉन्ड, याचे इलेक्ट्रॉन इथे रोटेट होत आहेत, बरोबर, या पद्धतीने इलेक्ट्रॉन रोटेशन होत आहे इथे, तर काय होईल, हे इलेक्ट्रॉन काय करतील, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतील त्याच्यावरती आणि त्याच्या खाली, या बॉन्डच्या खाली इथे काय असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, हा डायमॅग्नेटिक रिजन असेल. ओके. आणि बाहेरच्या बाजूला पेरिफेरल रिजन मध्ये काय असेल, पॅरामॅग्नेटिक रिजन असेल. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड अशी असेल पहा, अशी, बरोबर, आतल्या बाजूला खाली, बाहेरच्या बाजूला वरती. मग मला सांगा तुम्ही, इक्वेटोरियल प्रोटॉन कोणत्या रिजन मध्ये येतील, इक्वेटोरियल प्रोटॉन कुठे येतील ते, डायमॅग्नेटिक की पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये, इक्वेटोरियल प्रोटॉन कोणत्या रिजन मध्ये येतील, पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये, बाहेरच्या बाजूला आहेत ना. ऍक्सियल प्रोटॉन कुठे येतील, डायमॅग्नेटिक रिजन मध्ये. सो हिअर ड्यू टू दिस ऍक्सियल प्रोटॉन आर इन डायमॅग्नेटिक रिजन अँड इक्वेटोरियल प्रोटॉन आर इन पॅरामॅग्नेटिक रिजन. द magnetic field, induced magnetic field of sigma electron is very less, so the difference in delta value is also less. पण इक्वेटोरियल प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू ही थोडी जास्त असेल ऍक्सियल प्रोटॉनच्या डेल्टा व्हॅल्यू पेक्षा, कारण की ऑल ऍक्सियल प्रोटॉन्स कम्स इन डायमॅग्नेटिक रिजन, कारण ते स्ट्रेट लाईन असतात ना, अबोव आणि बिलो द प्लेन स्ट्रेट लाईन असतात, बरोबर, आणि हे बाहेरच्या बाजूने असतात. इक्वेटोरियल प्रोटॉन आपण असे तिरके बाहेर काढतो ना, ते बाहेरच्या बाजूने असतात. आणि हे ऍक्सियल प्रोटॉन, सगळे ऍक्सियल बॉन्ड हे कसे असतात, सिग्मा बॉन्डच्या डायरेक्शन मध्येच असतात हे ऍक्सियल बॉन्ड. इक्वेटोरियल बॉन्ड कसे असतात, बाहेर असतात, त्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये जातात, आणि त्यामुळे इक्वेटोरियल प्रोटॉनची डेल्टा व्हॅल्यू थोडीशी जास्त आहे ऍक्सियल प्रोटॉन पेक्षा. आणि ती किती आहे, इक्वेटोरियल प्रोटॉन डेल्टा व्हॅल्यू इज 1.7, ऍक्सियल प्रोटॉन इज 1.2. ओके. आपण जर ह्या साईडला पाहिलं तर ह्या साईडला सुद्धा असंच येईल पहा, ह्या बॉन्डच्या इकडे इक्वेटोरियल प्रोटॉन पॅरामॅग्नेटिक रिजन मध्ये, ऍक्सियल प्रोटॉन डायमॅग्नेटिक रिजन मध्ये, आणि त्यामुळे हे जे काय होतं, या दोन्ही डेल्टा व्हॅल्यू ज्या आहेत 1.2 आणि 1.7 या सेपरेट होतात. इक्वेटोरियल आपल्याला 1.7 ला मिळतो आणि ऍक्सियल जो आहे तो 1.2 ला मिळतो. पण आपण जर रूम टेम्परेचर पाहिलं, ऍट रूम टेम्परेचर ऍक्सियल प्रोटॉन आणि इक्वेटोरियल प्रोटॉन शोज सेम डेल्टा व्हॅल्यू, बिकॉज ऍट रूम टेम्परेचर दिस सायक्लोहेक्झेन रिंग शोज फास्ट रिंग फ्लिपिंग, and due to this ring flipping we get single signal at 1.45. या दोघांच्या मध्ये येईल पहा बरोबर, 1.2 आणि 1.7 च्या मध्ये काय आहे, 1.45. So this signal is merged. Axial and equatorial प्रोटॉनचे सिग्नल जे आहेत ड्यू टू फास्ट रिंग फ्लिपिंग झालं काय होतं,
axial proton converted into equatorial proton, equatorial proton converted into axial proton, and at room temperature the fast ring flipping takes place, and that's why we get only single signal at 1.45 of all 6 proton. But as we reduces temperature to -80 to -100 degrees Celsius, we get separate signal for axial proton at 1.2 due to the diamagnetic region, and equatorial proton at 1.7 since they are in paramagnetic region. Yes, have you got this point? समजलंय का? सिग्मा इलेक्ट्रॉन अनिसोट्रॉपी, दिस इज अ वीक अनिसोट्रॉपी हा, आणि वीक असल्यामुळे फार जास्त फरक पडला नाही डेल्टा व्हॅल्यू मध्ये 1.2 आणि 1.7. सो दे आर व्हेरी क्लोज टू वन अनदर सिन्स द सिग्मा बॉन्ड हॅव्हिंग very weak magnetic field, okay, as compared to pi bond. Yes, all of you get this point? Yes or no? Have you got this magnetic anisotropy? अरे समजले का? Yes, sir. फास्ट बोलत चला. Okay, so the non-equivalency of axial and equatorial proton due to the sigma electron, it is called as anisotropy. Equatorial proton located in paramagnetic region, while axial proton are located in diamagnetic region. But the chemical shape difference is very less because sigma electron anisotropy is weaker. Okay, so this is the ring flipping at room temperature. By ring flipping, axial proton is converted into equatorial proton, and equatorial proton is converted into axial proton. So at room temperature, we get rapid ring flipping, and due to this rapid ring flipping, we get single signal at 1.45 delta. So of all 12 hydrogens, at low temperature, we get 2 signal, axial proton signal and equatorial proton signal. Okay, so this is how we can calculate, or we can see this anisotropy. Then if we see this Nor-Borneo system, syn bond, this is syn hydrogen are in paramagnetic diamagnetic region, anti-hydrogens are in paramagnetic region. Okay, so these 2 hydrogens are non-equivalent hydrogen. In NMR signal, तुम्ही जर इथं हे 2 हायड्रोजन पाहिले तर ते कसे असतील, नॉन इक्विव्हॅलंट असतील ड्यू टू दिस पाय बॉन्ड, दिस पाय इलेक्ट्रॉन सर्क्युलेशन. हे पाय इलेक्ट्रॉनच्या वरती आल्यामुळे हा सिन असेल पाय इलेक्ट्रॉनला आणि हा अँटी असेल. सो दिस 2 हायड्रोजन्स आर केमिकली डिफरंट, सो दे गिव्स डिफरंट NMR सिग्नल. ओके, सो थांबूयात आपण इथे आता. द मॅग्नेटिक अनिसोट्रॉपी और अनिसोट्रॉपिक कन्सेप्ट फिनिश हियर. कुणाला काय अडचण? अनिसोट्रॉपी मध्ये काय अडचण कुणाला? आपण भरपूर एक्झाम्पल पाहिलेत पा अनिसोट्रॉपीचे. ओके, यात काय अडचण असेल तर विचारा, नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला हायड्रोजन बॉन्डिंगचा इफेक्ट पाहूयात केमिकल शिफ्ट वरती काय होतोय. ओके, सो इथे आपण थांबूयात आता. कुणाची काय अडचण नसेल तर वी कॅन लेफ्ट फ्रॉम द मीटिंग.